तुम्ही घेतलाय गरज पाहिजे वापरला ते एक दिवस एक काय केलं काय जॉईन करा जॉईन करा. हॅलो जॉईन करा. सुरू करूया आपण. थोडासा आयुर्वेदाचा पाठ घेणार आहे. LHM लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन सिस्टम, त्याचा यूज काय आहे आणि रिजनल डायग्नोसिस मध्ये LHM चा उपयोग काय होतो. LHM लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन सिस्टम. तर चरक 2 ज्यांच्याकडे आहे, चरक 2 काढा. चरक नंबर 2 काढा.
त्यावर पेज नंबर 100, पेज नंबर 100 वर आपल्याला काम करायचं आहे. काढलं का? हॅलो. हो सर, काढले. सुषमा काढलं? हो सर, काढले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घ क्षेत्रीय सूत्रों के आधार पर निदान, डायग्नोसिस बेस्ड ऑन LHM. तर मुळात LHM म्हणजे काय? लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन. चायनीज मध्ये जशा स्वतंत्र मेरिडियन असतात, आयुर्वेदामध्ये मेरिडियन सिस्टम आहे. आयुर्वेदात कुठल्या कुठल्या बेसिक मेरिडियन 3 असतात: हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अँड स्पायरल. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि स्पायरल. व्हर्टिकल मेरिडियन 0 to 9 पॉइंट येतात, म्हणजे कप जॉईंट पासून वात जॉईंट पर्यंत जात असतील तर इज अ नॉर्मल फ्लो असतो. पण वात जॉईंट पासून कफ जॉईंट कडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा त्याचा अपोजिट फ्लो होतो. तर 2 प्रकारचे फ्लो असतात, एक नॉर्मल फ्लो, एक अपोजिट फ्लो. आता याचा संबंध काय आहे? तर हे थोडस आपल्याला माहिती असलं पाहिजे. संबंध काय आहे याचा थोडासा अभ्यास आपण करायला पाहिजे, की 2 प्रकारचे फ्लो ब्लड बॉडीमध्ये असतात. 2 प्रकारचे फ्लो बॉडीमध्ये असतात. एक फ्लो असतो नॉर्मल फ्लो, एक असतो अपोजिट. वेनस सर्क्युलेशन, आपण आर्टियल सर्क्युलेशन बघूया. आर्टियल सर्क्युलेशन हे नॉर्मल फ्लो मध्ये असते, म्हणजे हृदयापासून पेरिफेरियल मध्ये जाणारा जो फ्लो आहे तो नॉर्मल फ्लो. दुसरा अपोजिट फ्लो देतो, तो कुठून येतो? पेरिफियल पासून हार्ट कडे येणारा जो पार्ट आहे त्याला तुम्ही अपोजिट फ्लो असं म्हणता. म्हणजे 2 प्रकारचे फ्लो आपल्याला कन्सिडर करावे लागतात, एक नॉर्मल फ्लो आणि एक अपोजिट फ्लो. व्हर्टिकल मेरिडियन नॉर्मल फ्लो अँड द अपोजिट फ्लो मध्ये येतं. वेनस सर्क्युलेशन मध्ये नॉर्मल फ्लो, सॉरी, आर्टियल फ्लो हा नॉर्मल असतो आणि अपोजिट फ्लो हा विरुद्ध दिशेने येतो. फ्लो कसा कन्सिडर करायचा? कफ जॉईंट पासून वात जॉईंट पर्यंत गेला, कफ जॉईंट पासून वात जॉईंट पर्यंत जर गेला तर त्याला नॉर्मल फ्लो असं म्हणतो. आणि वात जॉईंट पासून कफ जॉईंट पर्यंत जर तुम्ही आला, दॅट इज कॉल्ड एज अपोजिट फ्लो. अपोजिट फ्लो त्याला काय म्हटलं जातं? अपोजिट फ्लो आपण असं म्हटलं जातं. आणि म्हणून सर्क्युलेशन मध्ये हातामध्ये प्रत्येक याचं सर्क्युलेशन दिलेलं आहे. सर्क्युलेटरी सिस्टमचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक याच्याकडून एक फ्लो होत असतो. इम्पॉर्टंट फ्लो आहे. आपल्याला LHM आज स्टडी करायचा आहे. तर सर्क्युलेशन ऑफ द ह्युमन बॉडी हँडबुक नंबर 1 मध्ये 119 पेजवर तुम्हाला दिलेलं आहे की सर्क्युलेशन ऑफ द ह्युमन बॉडी, 10 fundamental division of the body, each with 10 arteries as a nourishment supplying the channel. म्हणजे त्याच्यामध्ये फिंगर नंबर आणि सर्क्युलेशन साठी काय वापरलं? सेकंड स्पायरल यूज केलं. सेकंड स्पायरल ऑफ द ईच फिंगर इज कन्सिडर्ड ॲज अ सर्क्युलेटरी मेरिडियन. हातावर जेवढी बोट आहेत, आता फिंगर नंबर आणि सर्क्युलेटरी सिस्टमचा काय संबंध आहे बघा. फिंगर नंबर 0 फिंगर नंबर, थोडक्यात घेतोय मी, 0 फिंगर नंबर ती ट्रंक सर्क्युलेशन. आता ट्रंक सर्क्युलेशन म्हणजे कुठला भाग आला? हृदयापासून खालच्या बाजूला
जो काही फ्लो होतो तुमच्या ऍब्डॉमेन मध्ये आणि पायाकडे जातो, तो ज्या ऍब्डॉमेन मधला जो फ्लो आहे त्याला ट्रंक सर्क्युलेशन म्हणतात. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे, कुठला कुठला अंगठा सिलेक्ट करणार सांगा तुम्ही? 0 नंबर. 0 नंबर म्हणजे राईट थंब. राईट थंब लक्षात घ्या. राईट थंब सिलेक्ट करणार. राईट थंब वर 10 मेरिडियन आहेत. हॉरिझॉन्टल किती आहे? सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये हॉरिझॉन्टल मेरिडियनचा संबंध येतो. सॉरी, व्हर्टिकल मेरिडियनचा संबंध येतो. हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल मेरिडियनचा संबंध येतो. म्हणजे अंगठ्यावरच्या 10, राईट साईडच्या अंगठ्यावरच्या 10 मेरिडियन या काय करतात? ट्रंक सर्क्युलेशन मध्ये तुम्हाला पाहतो. ट्रंक सर्क्युलेशनचे 10 भाग जे आहेत ते तुम्हाला काय मिळतात? त्याच्यावर मिळतात. म्हणजे 10 व्हर्टिकल ऑन द राईट थंब रिप्रेझेंट 10 आर्टरीज ऑफ दी ट्रंक सर्क्युलेशन. 10 ट्रंक सर्क्युलेशनच्या ज्या आर्टरीज आहेत या प्रत्येक त्यातल्या आर्टरीज रिप्रेझेंट करतात. आर्टरीज त्या ठिकाणी रिप्रेझेंट केल्या जातात. हे आपण बघितलं सर्क्युलेशनच्या सिस्टम मध्ये. तुम्ही ते बघितलेलं आहे. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये बघितलेलं आहे तुम्ही की 10 व्हर्टिकल आणि त्याचं रिप्रेझेंटेशन 10चं सेकंड स्पायरल. म्हणजे पुऱ्या ट्रंक सर्क्युलेशन मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, यू कॅन सिलेक्ट सेकंड स्पायरल. तुम्ही काय वापरू शकता? सेकंड स्पायरल यूज करू शकता. सेकंड स्पायरल काय करू शकता? यूज करू शकता. सेकंड स्पायरल ऑन दी राईट थंब रिप्रेझेंट ट्रंक सर्क्युलेशन. त्याचा प्रोटोकॉल आहे 3-6 टोन 4-5 सेडेट. 3-6 टोन 4-5 सेडेट. म्हणजे कशामध्ये? सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रोटोकॉल काय यूज करायचा आहे? 3-6 टोन 4-5 सेडेट सेकंड स्पायरल ऑन द राईट थंब. राईट थंब वर सेकंड स्पायरल वर 3-6 टोन 4-5 सिडेट तुम्ही जर केलं तर रक्त प्रवाहामध्ये जो अडथळा आहे त्याच्यासाठी तुम्हाला उपयोग. लक्षात आलं? म्हणजे सेकंड स्पायरल वापरून त्याच्यावर पुऱ्या ट्रंक मधला ब्लड सप्लाय कंट्रोल केला जातो. 3-6 टोन 4-5 सिडेट हा त्याचा प्रोटोकॉल आहे. हा त्याचा काय आहे? प्रोटोकॉल आहे. प्रोटोकॉल तुम्हाला तो त्याच्यामध्ये यूज करता येतो. धन्वंतरीचं जे पुस्तक आहे त्या धन्वंतरीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे रिलेटेड टू द सर्क्युलेशन. धन्वंतरीचं पुस्तक हे ब्लड सर्क्युलेशनची रिलेटेड दिलेलं आहे. आणि त्यातला प्रॅक्टिकल पॉइंट तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 0 म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला प्रॅक्टिकली की बाबा ट्रंक सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचंय तर तुम्ही काय कराल, तर तुम्हाला काय करायला लागेल? राईट थंबला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये सेकंड स्पायरल जर आपण यूज केली आणि प्रोटोकॉल आहे 3-6 टोन 4-5 सिडेट. हे उत्तर असेल तर हे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टमच्या बाबतीतला हा प्रोटोकॉल आहे. आणि काय आहे? स्पायरल आहे. सेकंड स्पायरल तुम्ही यूज करायचे. तुम्हाला समजा स्पायरल येत नाही तर तुम्ही सांगू शकता 10 व्हर्टिकलला काय करू शकता? 3-6 टोन 4-5 सेडेट करून तुम्ही प्रोटोकॉल लावू शकता व्हर्टिकल. आणि व्हर्टिकल काउंट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. इथं 0 आहे, इथं 9 आहे. एक मिनिट मी पिन करतो आणि मी स्क्रीनवर येतो, तुम्हाला दिसेल.
हे बोट आहे तुमचं, हा तुमचा 0 नंबर आहे आणि हा तुमचा 9 नंबर आहे वर. बघा, हा माझा 0 नंबर आहे. ही कप जॉईंटची जी लाईन आहे ती 0 नंबरची लाईन आहे. पित्त जॉईंट 3 नंबरची लाईन आहे. वात जॉईंट 6 नंबरची लाईन आहे. हे नॉर्मल मध्ये असतं, अपोजिट मध्ये वेगळं येतं. हे नॉर्मल फ्लो मध्ये येतं. इथं 0, इथं 3, इथं 6. म्हणजे व्हर्टिकलचा 0 पॉइंट हा झाला, 3 नंबरचा पॉइंट हा झाला, 6 नंबरचा पॉइंट हा झाला आणि 9 नंबरचा पॉइंट हा झाला वरच्या बाजूला. सो दिस इज अ व्हर्टिकल. हे काय झालं, तुमचं व्हर्टिकल मेरिडियन झाली. ही व्हर्टिकल झाली. हा 0 पॉइंट आला तुमचा या ठिकाणी. हा तुमचा 6 नंबरचा पॉइंट आला, हा 3 नंबरचा पॉइंट आला, हा 0 नंबरचा पॉइंट आला. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, राईट थंब ही ट्रंक सर्क्युलेशन दाखवतं तुमचं. आता थंबवर मात्र थोडीशी कंडिशन वेगळी असते. थंबवर कसं येतं तुमचं, हे दिस इज अ 0 लाईन अँड दिस इज अ 5th लाईन. ही 5वी लाईन आहे. हे 0 आणि हे 5 आहे आणि याच्यात डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजे इथं 0 येणार, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. या पद्धतीनं डिव्हिजन होतं बोट. लक्षात आलं? या पद्धतीनं त्याचं डिव्हिजन असतं. हे नॉर्मल फ्लो दाखवला. तो नॉर्मल फ्लो इज अ आर्टिरियल फ्लो. आणि याच्यामधले 10 ज्या लाईन्स आहेत, राईट थंब मधल्या 10 लाईन्स ज्या आहेत, की 10 आर्टरीज ऑफ द ट्रंक आहेत. एरियाच्या 10 आर्टरीज आहेत. आणि याची माहिती तुम्हाला धन्वंतरीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सर्क्युलेटरी सिस्टमवर काम करणारं पुस्तक आहे धन्वंतरी. अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, आयुर्वेदाच्या कन्सेप्ट प्रमाणे सर्क्युलेशनवर जर काम करायचं तर धन्वंतरीला रेफर करा. धन्वंतरीचं पुस्तक रेफर करा. 0 नंबर इज अ ट्रंक सर्क्युलेशन. 0 नंबर म्हणजे थंब जो आहे, लेफ्ट थंब हा ट्रंक दाखवतो. त्यानंतर अप्पर ॲब्डॉमेन. आता अप्पर ॲब्डॉमेन म्हणजे हा ॲब्डॉमेन आहे तुमचा, हा वरचा पोर्शन. हा वरचा पोर्शन. मी असं उभा राहिलो समजा, हे अप्पर ॲब्डॉमेन आहे माझं. त्याच्या वरचा जो पोर्शन आहे, या वरच्या पोर्शनचं सर्क्युलेशन कुठल्या हातावर करायचं? ते 1 नंबरचं बोट, आकाश तत्वाचं बोट. राईट स्मॉल फिंगर. राईट स्मॉल फिंगर. राईट स्मॉल फिंगरवर काम करा. म्हणजे चेस्ट रिजन मध्ये सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं, राईट स्मॉल फिंगरला सिलेक्ट करायचं. त्याचं सेकंड स्पायरल काय आहे? सेकंड स्पायरल काय? अप्पर ॲब्डॉमेन ब्लड सर्क्युलेशन. हा जो वरचा जो पोर्शन आहे त्याच्या ब्लड सर्क्युलेशनचं काम या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट करायची आहे. SF वर. SF वर त्याच्या 10 ज्या व्हर्टिकल्स आहेत, 10 व्हर्टिकल. 10 व्हर्टिकल काय करतात, तुमचा अप्पर ॲब्डॉमेन मधल्या सर्क्युलेशनच्या रिलेटेड काम करतात. सिंपल आहे, फार कठीण काम नाही आहे, सिंपल गोष्ट आहे. म्हणजे राईट छातीमध्ये रक्तपुरवठा बरोबर होत नसेल तर तुम्हाला काय काम करावं लागेल? राईट SF वर सेकंड स्पायरलला जर तुम्ही 4 5 7 3 6 2 हा प्रोटोकॉल जर लावला तर अप्पर ॲब्डॉमेनच्या वरच्या पोर्शन मध्ये सर्क्युलेशन वाढतं. सर्क्युलेशन इन्क्रीज होतं. आता 2 नंबर लेफ्ट SF. लेफ्ट SF हे कशासाठी? हार्ट साठी आहे. म्हणजे करोनरी आर्टरी आणि त्याचे डिव्हिजन. करोनरी आर्टरी आणि त्याचे डिव्हिजन याच्या रिलेटेड ब्लड सप्लाय. नंबर 2चं जे बोट आहे, वायू तत्वाचं बोट आहे, लेफ्ट SF हे बोट आहे. याच्यावर तो ब्लड सप्लाय तुम्हाला कंट्रोल करता येतो. नंबर 2चं बोट.
नंबर 2चं बोट तुम्हाला कामात येतं. सेकंड स्पायरलला जर लावला तर टोटल हार्टचा सप्लाय कंट्रोल होईल. आता त्या स्पायरल मध्ये पण डिव्हिजन आहे आणि ती स्पायरलची डिव्हिजन जी आहे ती हार्टच्या प्रत्येक लेफ्ट राईटला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचं प्लॉटिंग. त्याच्यावर पूर्ण त्याचं प्लॉटिंग आहे. धन्वंतरीच्या पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे अँजिओप्लास्टी करतात ती पुरी अँजिओप्लास्टी 2 नंबरच्या बोटावर तुम्हाला करता येईल. तर कुठली आर्टरीज ब्लॉक आहे अकॉर्डिंग टू यू सिलेक्ट व्हर्टिकल ऑर स्पायरल. व्हर्टिकल किंवा स्पायरल सिलेक्ट करून तुम्ही त्याच्यावर उपचार करू शकता. उपचार तोच आहे 4-5-3-6-1. 4-5-3-6-1. 4-5-3-6-1 हा तो उपचाराचा भाग आहे. म्हणजे रिलेटेड टू द हार्ट सर्क्युलेशन नंबर 2चं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. सेकंड स्पायरल वर जो तुम्ही केला तर काय होईल, पुऱ्या हार्टला जाणाऱ्या जेवढ्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यावर काम. व्हर्टिकली डिसाइड केलं तर व्हर्टिकली पण डिसाइड करून 10 ज्या रक्तवाहिन्या आहेत हृदयाला जाणाऱ्या या 10 रक्तवाहिन्यावर काम करू शकता. आणि डीप लेवलला तुम्हाला जायचं असेल तर यू कॅन सिलेक्ट स्पायरल. 10 स्पायरल मेरिडियन जे आहेत त्या हृदयाकडे जाणाऱ्या सर्व रक्तवाहिन्याचं जाळ आहे. हृदयाकडे जाणाऱ्या सर्व रक्तवाहिन्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे. तो 2 नंबरची जी बोट आहे त्याच्यावर तुम्हाला हार्टचं सर्क्युलेशन येतं. 3 आणि 4 याचा संबंध येतो. 3 नंबर लेफ्ट लेग आणि 4 नंबर राईट लेग. पायातलं सर्क्युलेशन 3 आणि 4 पायातला ब्लड सर्क्युलेशनशी रिलेटेड आहे. 3 आणि 4 हे पायातल्या ब्लड सर्क्युलेशनच्या रिलेटेड काम करतात. 3 आणि 4 म्हणजे 3 नंबरवर लेफ्ट लेग आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये सेकंड स्पायरल 4-5-3-6 हा प्रोटोकॉल. व्हर्टिकल मध्ये गेला 10 व्हर्टिकल. लेगचं पुरं डिव्हिजन दिलेलं आहे. त्या लेगच्या डिव्हिजनवर प्रत्येक आर्टरी जेवढ्या पायामध्ये आर्टरीज आहेत त्याचं सर्व तुम्हाला लोकेशन दिलंय. त्याच्यावर जाऊन ट्रीटमेंट करू शकता. 4-5-3-6 प्रोटोकॉल सेम आहे. प्रोटोकॉल मध्ये काहीही फरक नाही. 4-5-3-6 फक्त मेरिडियन सिलेक्ट करता आली पाहिजे. प्रॉपर मेरिडियन सिलेक्ट केली त्या ठिकाणी जर उपचार केला तर 100% सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो. हे काम आहे. राईट लेग 4 नंबर बोथ द इंडेक्स फिंगर लेफ्ट इंडेक्स फिंगर लेफ्ट लेग आणि राईट इंडेक्स फिंगर राईट लेग. त्याच्याशी संदर्भामधला जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर आपल्याला काम करता येईल. मी आता फक्त सर्क्युलेटरी संदर्भात आपण बोलतोय. सेकंड स्पायरल आणि मग इंडिव्हिज्युअल व्हर्टिकल त्याच्यातले सिलेक्ट केला तर इंडिव्हिज्युअली आपल्याला ट्रीट करता येईल. 5 आणि 6 बोथ द रिंग फिंगर हा कशाची रिलेट करतो, हाताशी रिलेट करतो. 5 नंबर राईट आर्म, 6 लेफ्ट आर्म. 6 नंबर लेफ्ट आर्मची काम करतो आणि 5 नंबर राईट आर्मची काम करतो. त्याचं सेकंड स्पायरल इज यूज फॉर द सर्क्युलेशन सिस्टम. सर्क्युलेशन साठी आपण त्याच्यावर काम करू शकतो सेकंड स्पायरल. आता 7 आणि 8 लेफ्ट साइड ऑफ द हेड अँड द नेक. 7 नंबर लेफ्ट साइड ऑफ द हेड.
म्हणजे या ठिकाणनं जाऊन हेडच्या बाजूला जाणारा सप्लाय, या बाजूला जाणारा, आणि राईट साईडला इकडे जातो. 8 नंबर हे सब्बर राईट साईडकडे जातो. म्हणजे या मानेपासून डोळा, कान, डोक्यापर्यंत जाणारा सप्लाय असतो, मानेपासून तिथपर्यंत. खांद्यापासून निघतो, मानेपासून वर जातो, आणि नंतर हाताकडे नंतर ते जातं, ते वेगळं आहे. पण इकडचा जो सप्लाय आहे त्याचा संबंध 7 आणि 8ची आहे. 7 नंबर लेफ्ट साइड ऑफ द हेड अँड द नेक, आणि 8 नंबर राईट साइड ऑफ द हेड अँड द नेक. सेकंड स्पायरल जर यूज केली तर तिकडच्या ब्लड सप्लायची रिलेटेड जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला सॉल्व्ह करता. आणि थंब जे येतं लास्ट, दॅट इज आत्मा, हा ब्रेनच्या रिलेटेड सप्लायशी रिलेटेड आहे. मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा 9 नंबर बोटावर सेकंड स्पायरलला जर ट्रीट केलं तर ब्रेनकडे जाणारा सप्लाय तुम्हाला मिळतो. हे सर्क्युलेटरी सिस्टमच्या बाबत आपण चर्चा केली. त्याचा प्रोटोकॉल आहे 4, 5 सेडेड 3, 6 स्टोन. यात काही शंका आहे? बोला, काय शंका आहे का? नाही सर. क्लिअर? सर सेकंड स्पायरल कसं लावायचं खरं ते? स्पायरलचं टेबल असतं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असतं त्याचं. नॉर्मल फ्लोचं टेबल आहे. तुम्ही हँडबुक नंबर 1 मध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉर्मल फ्लो आणि अपोजिट फ्लो दोन्ही टेबल दिलेलं आहे. म्हणजे काय असतं, मेरिडियन सिलेक्ट करताना मेरिडियन करायचं व्हर्टिकल मेरिडियन, आणि पॉइंट हॉरिझॉन्टली सिलेक्ट करायचं, हॉरिझॉन्टली सिलेक्ट करायचं, आणि त्याप्रमाणे प्लॉटिंग करायचं. आता ते कसं काढायचं हे नंतरचा पार्ट आहे, तो नंतर बघूया आपण. पण तुम्हाला टेबलचा यूज करून स्पायरल लावता येतं. उदाहरणार्थ आता आपल्याला समजा सेकंड स्पायरल बघायचं आहे, हँडबुक नंबर 1 काढा, आयुर्वेदिक हँडबुक नंबर 1 काढा. ते पण टेक्निक सांगतो. आयुर्वेदिक हँडबुक नाही आहे सर आमच्याकडे. अहो, हँडबुक आलेलं आहेत की तुम्हाला? नाही दिलेच नाहीत आम्हाला. नाही सर. आयुर्वेदिक हँडबुक तुम्हाला आलेलं नाही? 4th नाहीये. मध्ये आलेलं असेल. नाहीच नाही दिले सर. तसं काय मला कळत नाही. असायला पाहिजे हँडबुक. ट्रीटमेंट हँडबुक, आयुर्वेदिक ट्रीटमेंट हँडबुक व्हॉल्यूम नंबर 1. नाही चालच नाहीये ते. नाही तर तुमचं पुस्तक काढा, चरक 3, चरक 2 काढा. कसं काय दिलं नाही? असं आहे मला. स्पायरल मेडियन पेज नंबर 79 काढा. चरक 2 मधलं पेज नंबर 79 काढा. काढलं? हा काढलं. त्याच्यामध्ये दिलंय बघा 10 स्पायरल मेरिडियन लोकेशन चार्ट, नॉर्मल फ्लो. एका बाजूला स्पायरल केलंय, एका बाजूला व्हर्टिकल आहे. बरोबर आहे? हा. वरचा कॉलम व्हर्टिकलचा आहे, आणि हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल कॉलम आहे तो स्पायरल आहे, आणि हॉरिझॉन्टल कॉलम आहे तो व्हर्टिकल मेरिडियनचा कॉलम आहे. आता 2 नंबरचं स्पायरल बघा. 2 नंबर स्पायरल आपल्याला स्टडी करायचं आहे. 2 नंबरचं स्पायरल, तर त्याचे पॉइंट दिलेले आहेत तुम्हाला पूर्णपणे. म्हणजे 2 नंबर व्हर्टिकलचा 0 घ्यायचा,
2 नंबर व्हर्टिकल म्हटलं की झिरो कोणाचा घ्यायचा, 2 नंबर व्हर्टिकलचा 0 नंबर घ्यायचा. आता मला तुम्ही हातावर शोधून दाखवा कुठे येतो तो. राईट थंब, राईट इंडेक्स फिंगर घ्या. त्यावर 2 नंबरच्या पॉइंट शोधा पहिल्यांदा. 2 नंबर व्हर्टिकल कुठे येते बघा. हम्म. आली का? एक लाईन ड्रॉ करा. 2 नंबर व्हर्टिकल. मी एक्झाम सुरू व्हायच्या आधीच पेपर लिहायला सुरुवात केली. करा तुम्ही. तुमचं मला दाखवा लोकेशन. लोकेशन दाखवा. व्हिडिओ ऑन करून लोकेशन दाखवा मला बरोबर. नोव्हे म्हणून मी व्हर्टिकल कुठे आहे? फोन केला. प्रॉब्लेम आहे. हं? मम्मी, त्याचा 0 नंबर प्लॉट करायचा आहे. व्हिडिओ ऑन करा अमृता वडके. अय्यो बाई, माझा सर. तुमचा व्हिडिओ ऑन करा. तुमचा राईट थंब दाखवा. राईट इंडेक्स फिंगर दाखवा. आहे. हा, त्याचा 2 नंबर व्हर्टिकल कुठे येणार? बोट दिसत नाही. 2 नंबर व्हर्टिकल दाखवा प्लॉट करून मला. दोन नंबर व्हर्टिकल. हे आता मी कसं दाखवलं तसं बोट दाखवा तुम्ही. हा, 2 नंबर व्हर्टिकल कुठल्या बाजूला येणार? नाही. मम्मी चहा तुम्ही ऐकतच 2 नंबर व्हर्टिकल कुठे येणार? नाही. 41023 तेच आहे ना सर. हे बघा कसं येते. 41023 अंगठ्याकडं. हा, इथं येणार सर. आमच्याकडे हा, इथं येणार. इथं इथं येणार. एक मिनिट. तो जो इथं पॉइंट आहे तो 0 पॉइंट झाला तुमचा. येणार. हा, हा पॉइंट बरोबर. तुमचा 0 पॉइंट झाला. फार लांब गेला. अलीकडे यायला पाहिजे होता तो. अजून इकडे का? हा, तो 3 आला ना. 3 कडे गेला तुम्ही. 2 व्हर्टिकल येत नाही. 3 नंबर व्हर्टिकल आली ती. मम्मी, 410. मम्मी, हो हो हो, आणि 4 रुपये कशाला घेतात? सांगते. आला तिथं पॉइंट. हा, आता तोच सुद्धा 0 नंबर पॉइंट झाला. हा. 0 नंबर पॉइंट झाला म्हणजे तुम्ही 0 कन्सिडर केला 2 नंबरचा, तर 2 नंबर व्हर्टिकल 0 आला तुमचा पहिला पॉइंट. हा, बरोबर. बरोबर. आता तुम्हाला समजा 3 नंबर लावायचा आहे, तर किती नंबर व्हर्टिकल येणार? 6 नंबर व्हर्टिकल वर 3 येणार फक्त. 3 नंबर पॉइंट बघा की 2च्या हा. इंटर कॉलम मध्ये जावा. 3 नंबर पॉइंट तुमचा 6 व्हर्टिकल येणार आहे. 6 नंबर व्हर्टिकल वर. हा, 6 नंबर. 6 नंबर व्हर्टिकल म्हणजे कशी झाली? अंगठ्याच्या मागच्या बाजूला येणार तो पॉइंट. हा, 6 नंबर व्हर्टिकल पाठीमागे येणार. बरोबर आहे. हा. इथे तुमचा पॉइंट काय करायचं? हॉरिझॉन्टली काउंट करायचा. इथं येणार ना सर? एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. तुमच्या लक्षात येत नाहीये. मी दाखवतो पहिले काढून. 6. आता हे बघा, हे तुमचा राईट थंब झाला. हे बघा, इथे राईट थंब झाला. आता तुमचा हे 0 झाला तुमचा. हा पहिला पॉइंट 0 झाला. हा, पहिला पॉइंट 0 झाला तुमचा. आता 6 नंबर व्हर्टिकल कुठे आली? ही आली तुमची 6 नंबर व्हर्टिकल. हा, म्हणजे मागच्या बाजूला आली. मागच्या बाजूला इथे येणार. या बाजूला. आता इथून काय करायचं? कोणीतरी घेतलं. हा 1 आणि हा 2 म्हणजे इथं 3 आला. 3 पॉइंट इथं आला. हा, हा, म्हणजे हॉरिझॉन्टल पॉइंट घ्यायचा. हॉरिझॉन्टल काउंटिंग करायचं.
मी करून ते बसले बरोबर. करून घेणार. म्हणजे व्हर्टिकलवर तुम्ही ते काउंट हॉरिझॉन्टली ती वेळ देते. म्हणजे एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल याचं क्रॉस सेक्शन असतं म्हणजे असं. स्पायरल. त्यावेळी आपण म्हणजे स्पायरल मेरिडियन मध्ये व्हर्टिकल हा. मेरिडियन वर पण ट्रीटमेंट करताय आणि हॉरिझॉन्टल मेरिडियन वर पण ट्रीटमेंट करताय. नाही आले माझे म्हणजे दोन- डीप लेवलला ट्रीटमेंट होते स्पायरल मध्ये. होय माझ्या बघा लक्षात, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल इंटरसेप्शन असतं ते. म्हणजे 6 नंबरला पॉईंट कुठे येणार, इथं येणार तुमचा 3 नंबर. तुलाच मला म्हणजे 6 नंबर व्हर्टिकलवर 3 काउंट केलं मी. मी परत केली काय 6 नंबर केली आणि त्याच्यावर 3 काउंट केला. या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, टेबल बघून सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं आणि तू घेतलायस नॉर्मलचं टेबल जे दिलंय त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही जेव्हा यावेळेला येणार आहे ना परीक्षेला, येणार आहे की बघूया सर. तिथं आला म्हणजे तुम्हाला मी ऑनलाईन ऑफलाईन दाखवू शकतो की कसं त्याचं काउंट करायचं. काउंट करायचं. नाही सर, त्याचा ऑफलाईन क्लास घ्यायलाच पाहिजे त्याचे 1-2. बघूया की एकदा सवड काढून तर यायचं. परीक्षेला आला तर बरं पडेल. परीक्षेच्या वेळेला तुम्ही 2 दिवस आला तुम्ही बरं पडेल. त्यावेळेला आपल्याला 1 दिवस परीक्षेच्या आधी 1 दिवस जरी आला, परीक्षा होऊन दुसऱ्या दिवशी जायचं. 1 दिवस जरी आला तर आपण कधी कुणाच्या ऑफलाईन मोड मध्ये आपण ते घेऊ. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं फिजिकली कसं त्याचं काउंटिंग करायचं. बरोबर. तर टेबल ऑपरेट करून तुम्ही करू शकता. टेबल ऑपरेट करून करू शकता. त्याचं प्रॅक्टिस करा कागदावर. मला काढून दिले काय करा, कागदावर पहिलं प्रॅक्टिस करा. हा बरोबर. कागदावर पॉइंट लोकेट करायचा प्रयत्न करा, होऊन जाते. बरोबर. तुमच्या लक्षात एकदा कन्सेप्ट आला की तुम्ही लावू शकता त्याला. हा मम्मी त्याला माझं 10 रुपये चोर. सेकंड स्पायरल झाली मम्मी आणि आपण सेकंड स्पायरल वरच काम करणार आहे. सुषमा मॅडम, काय समजलं का? थोडं थोडं समजलंय सर, अजून कन्फ्युजिंग आहे. नाही, कसं ड्रॉ करायचं ते लक्षात आलं की नाही? हा, मेरिडियन्स तेवढ्या कळाल्या, पण ते तुम्ही स्पायरल घेताना 0चं 6 केलं ना. स्पायरल घेताना एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल घ्यायचं, तर दुसरं काही करायचं नाही. पहिलं व्हर्टिकल सिलेक्ट करायचे. आता तुम्हाला टेबल दिलं मी, त्या टेबलमध्ये तुम्ही 2 स्पायरल वाचा, पॉईंट कसे आलेले आहेत बघा. ते पॉईंट त्या व्हर्टिकलवर आलेले आहेत. ते पॉईंट त्या व्हर्टिकलवर येतात. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा 0 आहे, सेकंड स्पायरलचा 0 नंबर 2 नंबर व्हर्टिकलवर येतो. 2 नंबर व्हर्टिकलवर 0 पॉईंट आहे, म्हणजे कप जॉईंट वर येणार का नाही? 0 पॉईंट कुठे येणार? कप जॉईंट वर येणार तुमचा. होय सर. बरोबर आहे. म्हणजे तिथे स्टार्टिंग पॉईंट झाला, स्पायरलचा स्टार्टिंग पॉईंट झाला 0. म्हणजे जी स्पायरल आहे त्याच्यावरचा 0 नंबर पॉईंट इज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ द मेरिडियन. हा ठीक आहे सर. हा, म्हणजे 3 नंबर स्पायरल झाले तर 3 नंबरचा 0 कन्सिडर पहिल्यांदा घ्यायचा, काउंट करायला. समजा 4 नंबर व्हर्टिकल घेणार आहे, 4th स्पायरल करायचं आहे, तर 4th स्पायरलला 4th नंबर व्हर्टिकलचा 0 पॉईंट घ्यायचा आहे. हा ठीक आहे सर, आता कळालं. हा, 5th मध्ये 0 त्याचा घ्यायचा. आता त्याच्या पुढे काय करायचं, तर टेबलमध्ये तुम्हाला सांगितलं, समजा 1 नंबर पॉईंट बघायचा आहे, 2 नंबर स्पायरलचा 1 नंबर पॉईंट कुठे येतं? 0 व्हर्टिकलवर येतो. मग 0 व्हर्टिकल 0 सोडायचा, 1 नंबरचा पॉईंट येणार तुमचा. म्हणजे व्हर्टिकली जेव्हा तुम्ही काउंट करता 0 to 9 काउंट करता, बरोबर? हॅलो, व्हर्टिकल काउंट कसं करता तुम्ही? व्हर्टिकल मेरिडियन कशी काउंट करता? 0 1 2 3 4 5 6. म्हणजे 0 पासून स्टार्ट करता, 1 व्हर्टिकली काउंट करता. व्हर्टिकली काउंट आलं का लक्षात? व्हर्टिकली काउंट करता सरळ रेषेत वर. मग 1 नंबर येणार. आता या ठिकाणी समजा तुम्हाला 1 नंबर प्लॉट करायचा आहे, तर तो कशावर आलेला आहे? 0 वर आलेला आहे. 0 वर आला म्हणजे 0 व्हर्टिकल घ्यायची आणि त्याच्या नंबरचा 1 नंबर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. आता 0 व्हर्टिकल वर कसं येणार? 0 व्हर्टिकल ड्रॉ करा बघू हातावर.
मला 0 व्हर्टिकल ड्रॉ करा आणि पॉइंट दाखवा ते. राईट इंडेक्स फिंगरवर करा, राईट इंडेक्स फिंगरवर 0 व्हर्टिकल ड्रॉ करा. हा, सरळ लाईन आलेली, बरोबर आहे. 0 to 9 सरळ वरपर्यंत लाईन आली, करेक्ट आहे. हा, ही 0 व्हर्टिकल झाली, बरोबर आहे, 0 व्हर्टिकल झाली. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की 0 व्हर्टिकलवर 1 नंबर पॉइंट म्हणजे कुठे येणार? तो 0 झाला. हा, 1 नंबर त्याच्या थोडस वरच्या बाजूला पॉइंट आहे, 1 नंबर पॉइंट, बरोबर. तर या पद्धतीनं स्पायरल मध्ये सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. म्हणजे काय केलेलं आहे, एक टेबल आहे व्हर्टिकल मेरिडियनचं आणि एक आहे तुमचं हॉरिझॉन्टल पॉइंटचं टेबल आहे. तर तो पॉइंट कुठं प्लॉट करायचं ते तुम्हाला व्हर्टिकल सांगितलंय. आता 1 नंबर व्हर्टिकल 0 नंबर, 1 नंबर पॉइंट 0 व्हर्टिकल वर करायचं. तसंच 2 नंबर पॉइंट 3 नंबर व्हर्टिकल सिलेक्ट करायचा आहे. तर या पद्धतीनं व्हर्टिकलवर पॉइंट येतात. लक्षात घ्या, व्हर्टिकलवर सगळे पॉइंट येतात, व्हर्टिकली काउंट करायचे, म्हणजे उभ्या सरळ रेषेमध्ये काउंट करायचे. की ही पुरी हे जे प्लॉटिंग होतं ते स्पायरलचं प्लॉटिंग होतं, स्पायरलचं प्लॉटिंग होतं. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा झाला की 2 नंबर मधनं एनर्जी निघाली, त्यानंतर ती 0 नंबरवर गेली, 0 नंबर व्हर्टिकलवर गेली, त्याच्या 1 नंबर पॉइंटला स्टेबल झाली, तिथून निघून 1 नंबर व्हर्टिकलवर गेली, 4 पर्यंत गेली, तिथून निघून 4 नंबर व्हर्टिकलवर गेली, 5 नंबर पॉइंटच्या ठिकाणी आली, 5 मधनं 4 नंबर व्हर्टिकलवरून 5 नंबर व्हर्टिकलवर गेली, 8 नंबरच्या पॉइंटला गेली आणि पुढे 9 नंबर 8 नंबर व्हर्टिकल गेली, 9 नंबरच्या पॉइंटला एनर्जी गेली. म्हणजे 0 पासून स्टार्ट करून 9 पर्यंत गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला 2 नंबर पॉइंट 3 नंबर व्हर्टिकलवर गेली, 3 नंबर व्हर्टिकलवरून 6 नंबर व्हर्टिकलवर गेली, 6 नंबर व्हर्टिकलवरून 7 नंबर गेली आणि 9 नंबर गेली. हा सगळा पाथ हा स्पायरली गेला. एनर्जी मूवमेंट कशी झाली? स्पायरल मूवमेंट झाली, स्पायरल मूवमेंट झाली. एनर्जी कशी फ्लो होते? एक व्हर्टिकली फ्लो होते, एक हॉरिझॉन्टली फ्लो होते आणि एक स्पायरल होते, फ्रंट टू बॅक, फ्रंट टू बॅक, पुढून मागे, पुढून मागे, पुढून मागे, अशा पद्धतीने एनर्जीचा फ्लो होतो. आणि दॅट इज कॉल्ड एज अ स्पायरल सिस्टम. त्याला आपण काय म्हणतो? स्पायरल सिस्टम म्हणतो. स्पायरल सिस्टम आहे. लक्षात आलं? आता हे सगळं काय करा, प्रॅक्टिकली ड्रॉ करून बघा, प्रॅक्टिकली कागदावर ड्रॉ करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्पायरल कसं प्लॉट करायचं, स्पायरल कसं प्लॉट करायचं तुमच्या लक्षात येईल. आणि त्यातला 2 नंबरचा जो पॉइंट आहे तो आपला काय आहे? प्रत्येक बोटावरचा 2 नंबरचा पॉइंट हा काय दाखवतो? तुमची सर्क्युलेटरी मेरिडियन दाखवतो, 2 नंबर स्पायरल. म्हणजे ओव्हरऑल नरिशमेंट तुम्हाला जर द्यायची असेल त्या ठिकाणी, तर तुम्ही काय वापरायचं आहे? 2 नंबर स्पायरल वापरायचं आहे फॉर द सर्क्युलेटरी सिस्टम. प्रत्येक फिंगर दिलेले आहे, 0 पासून 9 पर्यंत फिंगर दिले आणि त्याच्यावर एक एक ठेवलेला आहे. 0 वर ट्रंक दिलाय, 1 वर अप्पर ॲब्डॉमेन दिला, 2 नंबरवर हार्ट दिलं, 3 नंबर बोटावर लेफ्ट लेग, 4 नंबरवर राईट लेग, 5 नंबरवर राईट आर्म, 6 नंबरवर राईट आर्म, लेफ्ट आर्म, 7 नंबरवर
लेफ्ट साइड ऑफ द नेक अँड हेड, आणि 8 नंबरवर राईट साइड ऑफ द हेड अँड द नेक, आणि 9 नंबर ब्रेन आहे. तुम्ही परीक्षेच्या आधी जर आला तर तुम्हाला किट पण देण्याची व्यवस्था केली जाईल. एक दिवस माझ्याकडे जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इलेक्ट्रोपॅथीचं किट पण मी देईन, एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर. पण आधी आला तर हे सगळं आपल्याला डिस्कस करता येईल. ऑफलाईन मोडमध्ये जर तुम्ही आला तर तुमचं किट पण घेऊन जाऊ शकता आणि हे पण घेऊ शकता. म्हणजे एकाच ट्रिपमध्ये 2 काम करू शकता. ठीक आहे. तर हे झालं आपलं सर्क्युलेटरी, रिलेटेड टू द सर्क्युलेशन आपण पाहिलं. आज आपल्याला पर्टिक्युलरली बघायचं आहे LHM. आता त्या पेजवर आहे LHM, लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन. लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन, LHM. आता LHM मध्ये टोटल मेरिडियन किती येतात बघूया आपण पहिल्यांदा. टोटल मेरिडियन किती येतात LHM चे आपण बघू. टोटल मेरिडियन टेबल नंबर 23 दिलेला आहे तुम्हाला. टोटल मेरिडियन येतात 1/2 लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन, त्यानंतर 3/4 लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन, म्हणजे त्या 2 झाल्या. त्यानंतर तुमची येते 3/4 लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन, 0/9 लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन, आणि 7/8 लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन. म्हणजे टोटल किती झाल्या? टोटल किती झाल्या लॉंग LHM? काउंट करा. पेज नंबर 100 आणि 101 काढा. त्याच्यावर लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन दिलेले आहेत तुम्हाला. किती झाले टोटल? पुस्तकात काउंट करा की. 1/2 LHM पहिली झाली, त्याच्यानंतर 3/4 दुसरी झाली, 0/9 तिसरी झाली, 7/8 चौथी झाली, आणि 5/6 पाचवी झाली. म्हणजे 5 LHM असतात. टोटल LHM किती आल्या? 5. 5. टोटल LHM 5 आल्या. आता या 5 LHM काय काम करतात? प्रत्येकाला एक ड्युटी दिलेली आहे. एक LHM बरोबर एक ड्युटी. तर 1/2 रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी चॅनल. 1/2 हॉरिझॉन्टल जी आहे ती काम कशावर करतं? रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी चॅनल. म्हणजे सर्क्युलेशन अँड रेस्पिरेशन साठी काय वापरायचं? 1/2 LHM वापरायचे आहे. 1/2 LHM वापरायचे आहे. 1/2 LHM तुम्ही यूज करायचे आहे. कशासाठी? सर्क्युलेशन मेरिडियन साठी. सर्क्युलेटरी मेरिडियन साठी आपण काय करायचं? ही मेरिडियन आपण यूज करू शकता. लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन. आता डायग्नोसिस बेस्ड ऑन LHM म्हणजे काय? की निदान तुम्हाला करता आलं पाहिजे. LHM वर आपण निदान करू शकतो. त्यातली 1/2 ही LHM आहे ती सर्क्युलेशन अँड रेस्पिरेटरी सिस्टम साठी सिलेक्शन करायचे. 1/2 LHM. आता थोडक्यात त्याचं वर्णन काय आहे बघा. दीर्घ लंबवत मेरिडियन के अनुरूप शरीर के मध्य भाग के शिर तक विभाजित करने पर मलद्वार तक अग्रपृष्ठ 2 भाग में विभाजित करने वाली 0/9 दीर्घ क्षितिज मेरिडियन है. म्हणजे 0/9 ही जी LHM आहे
ही काय करते, व्हर्टेक्स, दिस इज व्हर्टेक्स, आणि तुमचं ॲनस जिथं आहे, मलद्वार आहे, त्याचं काय करते, करके मलद्वार तक अग्र व पृष्ठभाग, फ्रंट अँड बॅक साइड, पुढची बाजू मागची बाजू, म्हणजे व्हर्टेक्स धरायचा आणि ॲनस धरायचा. ह्याच्यामध्ये जे काही सर्व तुमचं ऑर्गन्स आहेत, सर्व सिस्टम आहे ती त्याच्या येते, फ्रंट साईडची आणि बॅक साईडची. आणि त्याच्यामध्ये काय कन्सर्न येतं, 0/9. 0/9 ही पहिली मेरिडियन जर तुम्ही विचारात घेतली तर ही पहिली मेरिडियन तुमचं काय काम करतं, लेफ्ट राईट ब्रेन चॅनलवर काम करणारी मेरिडियन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ब्रेन कडनं येणारे नर्व्स आहेत त्या लेफ्ट साईडला जातात, राईट साईडला जातात. अर्धा ब्रेन, लेफ्ट साईडचा ब्रेन राईट साईडवर काम करतो आणि राईट साईडचा ब्रेन लेफ्ट साईडवर काम करतो. त्याच्यातून नर्व्स निघतात आणि प्रत्येक ऑर्गनला पोहोचवली जातात. तो 0/9 LHM तुम्ही कधी सिलेक्ट करायचं, रिलेटेड टू द ब्रेन प्रॉब्लेम. रिलेटेड टू द ब्रेन प्रॉब्लेम, ब्रेन रिलेटेड काम करायचं असेल तर 0/9 LHM यूज करायचं. काय वापरायचे, 0/9 LHM वापरायचे आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, पुढचा भाग आणि मागचा भाग पुरा कव्हर केला जातो. पुढचा भाग आणि मागचा भाग बॉडीचा पूर्ण कव्हर केला जातो 0/9 LHM. 0/9 LHM न कव्हर केला जातो. म्हणजे माणसाच्या शरीराचे विभाग करत गेला तुम्ही, बारीक 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 बारीक, तर प्रत्येक विभागावर काम केलं जातं. व्हर्टिकली तुकडे केले किंवा हॉरिझॉन्टली तुकडे केले, 9 तुकडे तयार होतात, 9 हॉरिझॉन्टल तुकडे तयार होतात. याचं कॉम्बिनेशन म्हणजे LHM आहे, 0/9 LHM. म्हणजे प्रत्येक तुकड्यामध्ये येणारा जो पार्ट आहे त्याच्यावर काम करण्याची क्षमता LHMची आहे. तो 0/9 LHM पुऱ्या बॉडीवर काम करणारी रेमेडी आहे, मेरिडियन सिस्टम. 0/9 LHM आपण बघायचं, त्याचं डिस्क्रिप्शन बघूया आपण. 0/9 क्षितिज मेरिडियन यह शरीर के दाएं व बाएं एक्सिस पर बीचों बीच में विभाजित करती है. दीर्घ लंबवत मेरिडियन शरीर क्रिया विज्ञान के दृष्टिकोण के स्नायु मंडल के एंटीरियर तथा पोस्टीरियर भाग में संयोग में सिंपैथेटिक एंड पैरासिम्पैथेटिक स्नायु मंडल की क्रियाशीलता द्वारा हृदय, किडनी, यकृत, फेफड़े जैसे महत्वपूर्ण 5 ऑर्गन, दैट इज LI, ST, LI, SI, UB, GB एंड डिओडिनम, म्हणजे LVM, लॉंग व्हर्टिकल मेरिडियन, एकूण 5 येतात, 5 LVM येतात. आणि या 5 LVM कशावर काम करतात, सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वर काम करते. 5 LVM मेरिडियन आहेत. या काय करतात, सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक, एंटीरियर अँड पोस्टीरियर, क्रिया विज्ञान की दृष्ट्या फिजिओलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, शरीराच्या फिजिओलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू LVM काम करतं. 5 LVM या क्रिया विज्ञानाच्या दृष्टीने काय करतात, सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करतात. त्यांनी हृदय, किडनी, यकृत, फेफडे जैसे महत्वपूर्ण 5 ऑर्गन, म्हणजे LVM जर सिलेक्ट केला तर LVM मेन काय काम करतं, तर सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे, जी स्नायू मंडळला जोडली जाते, मसलला जोडली जाते, त्याच्यावर काम करणारे LVM आहे. LVM त्याच्यासाठी तुम्ही सिलेक्ट करायचं, LVM सिलेक्ट करायचं. आणि मग ती कोणाची क्रियाशीलता वाढवते, हृदय, किडनी, यकृत, फेफडे जैसे महत्वपूर्ण 5 ऑर्गन, आणि ST स्टमक, लिव्हर, स्टमक,
लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, UBGB आणि डिओडिनमवर डायरेक्ट काम करते. LVMचा उपयोग आहे. 5 LVMचा उपयोग त्या पद्धतीने करतायत. म्हणजे त्यामध्ये जर काही गडबड असेल तर यू हॅव टू सिलेक्ट LVM. लॉंग व्हर्टिकल मेरिडियन म्हणजे काय? एकूण 10 व्हर्टिकल मेरिडियन असतात आणि प्रत्येक व्हर्टिकल मेरिडियन एकमेकाला जोडली की 5 त्याच्यात तयार होतात. ऑल LVM म्हणजे 5 LVM तयार होतात. म्हणजे प्रत्येकाचे 10 पॉइंट. म्हणजे तुम्हाला 10 व्हर्टिकलला जर ट्रीटमेंट करायची झाली तर तुम्हाला किती पॉइंट लावायला लागतील? 100 पॉइंट. 10 गुणिले 10. पण LVM केल्याबरोबर काय झाले? 50 पॉइंटवर झालं. पॉइंट इज रिड्यूस्ड. म्हणजे LVM टेक्निकनं काय केलं? 2 मेरिडियन एकाला जोडल्यानंतर तुम्हाला 10 पॉइंटच्या ऐवजी 100 पॉइंट ऐवजी 50 पॉइंट मध्ये तुम्ही ट्रीटमेंट केली. म्हणजे पॉइंट रिड्यूस झाले की नाही? सो दिस इज द बेनिफिट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ द मेरिडियन. मेरिडियन कॉम्बिनेशन करण्यामध्ये नंबर ऑफ पॉइंट्स रिड्यूस होतात. आता 2 व्हर्टिकलचं 10 पॉइंट लावायचे म्हटलं तर 20 पॉइंट येतात. पण त्या दोन्ही एकत्र जर जोडल्या लॉंग व्हर्टिकल तर तुम्हाला फक्त 10 पॉइंट मध्ये काम होतं. 10 पॉइंट तुमचे वाचतात लावायचे. सो दिस रिड्यूसेस. हे सगळं रिड्यूस करत. आता या LVMचा उपयोग काय आहे बघा. LVMचा उपयोग तरी सांगितलेला. काय सांगितलंय? एंटीरियर तथा पोस्टीरियर भाग के संयोग से सिंपैथेटिक एंड पैरासिम्पैथेटिक स्नायुमंडल की क्रियाशीलता द्वारा हृदय, किडनी, यकृत, फेफड़े जैसे महत्वपूर्ण 5 ऑर्गन तथा ST, LI, SI, UBGB गॉल डिओडिनम के कार्य प्रणाली के साम्य अवस्था में रख जाने का उपाय है. म्हणजे त्याला होमोस्टॅटिक मध्ये मेंटेन करण्याकरता तुम्ही LVM मेरिडियनचा उपयोग करू शकता. LVM वर जाऊन बॅलन्स केले, 10च्या 10 पॉइंट तुम्ही जर बॅलन्स केले तर 100% काय होणार आहे? पुऱ्या बॉडीची सिस्टम बॅलन्सिंग कंडिशन. 5 LVM वर मेथी पट्ट्या गुंडाळल्या. 5 LVM आहे त्याच्यावर मेथी पट्टी सरसुंदी नुसती लावली व्हर्टिकली तर काय जाईल? पूर्ण त्या सिस्टम मध्ये असलेले जेवढे ऑर्गन्स आहेत त्याचं काम जे आहे ते काय केले जाईल? बॅलन्स कंडिशन मध्ये न्यायला येईल. बॅलन्स कंडिशन मध्ये तुम्ही त्याचं काम करू शकता. आणि म्हणून याने काय म्हटलं? थोडे हिंदी किचकट आहे तरी पण मी समजून सांगतो. दीर्घ लंबवत मेरिडियन LVM, लॉन्ग वर्टिकल मेरिडियन शरीर क्रिया विज्ञान के दृष्टिकोन ने स्नायु म्हणजे मसल सिस्टम त्याच्यावर काम करतं. मसल सिस्टम वर काम करतं. एंटीरियर तथा पोस्टीरियर भाग के संयोग से पुढचा भाग आणि मागचा भाग सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम विच इज कनेक्टेड टू द मसल. मसलला जोडलेली सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे. त्या पुऱ्यावर LVM काम करते. LVM काम करते आणि त्याच्यामुळे काय होतं? हृदय, किडनी, यकृत, फेफड़े जैसे महत्वपूर्ण ऑर्गन त्याच्याप्रमाणे ST, LI, SI, UBGB, डिओडिनम की कार्य प्रणाली की साम्य अवस्था में रख जाने का उपाय है. म्हणजे त्याला बॅलन्स जर करायचे असेल तर LVM सिलेक्ट करा. ऑल LVM लावून टाका. 5 LVM आहे त्याच्यावरचे सर्व पॉइंट तुम्ही जर लावले 5 LVM वर जर तुम्ही ट्रीटमेंट केली ती पुरी जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत इन ऑर्गन अँड यंग ऑर्गन या टोटल वर काय होणार आहे? इफेक्ट होणार आणि त्याला साम्य अवस्थेत आणण्याचं काम करणार. बॅलन्सिंग करण्याचं काम. बॅलन्सिंग करण्याचं काम तुम्ही करू शकता. काय वापरायचंय? LVM वापरायचं. काय वापरायचंय? तुम्ही LVM वापरायचा आहे. LVMचा उपयोग आहे. 5 LVM आहेत. आता प्रत्येक LVM वेगवेगळं काम करते ते बघूया आपण. प्रत्येकाचं काम कसं आहे टेबल दिलेली आहे.
त्या पुस्तकामध्ये जेवढी टेबल दिलेली आहे ते डायग्नोस्टिक सिस्टम आहे. व्हर्टिकल मेरिडियन दिलेले आहेत बघा. व्हर्टिकल मेरिडियन ही पुरं व्हर्टिकल मेरिडियनचं टेबल दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि त्याचा उपयोग कसा करायचा, प्रत्येक कुठल्या कुठल्या ऑर्गनवर ते काम करतं ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. व्हर्टिकल मेरिडियन. पण एवढे सगळे लावण्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता, LVM वापरू शकता. लॉंग व्हर्टिकल मेरिडियन यूज करू शकता. लॉंग व्हर्टिकल मेरिडियन तुम्ही यूज करू शकता. तर पहिला पार्ट झाला LVM. आता हे LVM काय काम करते, सिंपॅथेटिक इंटिरियर ऍटमॉस्फिअर और पॅरासिम्पॅथेटिक एक्सटिरियर ऍटमॉस्फिअर. शरीरामध्ये दोन ऍटमॉस्फिअर आहे, आतलं एक एन्व्हायरमेंट असतं आणि एक बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे. आता ही LVM कशावर काम करते, सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. तर सिंपॅथेटिक म्हणजे आतलं आहे आणि पॅरासिम्पॅथिक म्हणजे बाहेरचं आहे. म्हणजे बाहेर ऍटमॉस्फिअर मध्ये चेंजेस जे झालेले आहेत ते थ्रू द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने तुमच्या ऑर्गनचं फंक्शन डिस्टर्ब करतं. आणि सिम्पॅथेटिक जे आहे ते काय करतं, इंटिरियर ऑर्गनला बॅलन्स करतं. मग LVM तुम्ही जर वापरल्या, ऑल LVM वर जर ट्रीटमेंट केली, ऑल LVM वर जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर हे सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक बॅलन्स होऊन ऑर्गनचं फंक्शन नॉर्मल केलं जात. म्हणजे तुम्हाला मी मगाची जे सकाळी शिकवत होतो की रेमेडी शिकवल्या, इट वर्क ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टमचे दोन पार्ट असतात, सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे. म्हणजे सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल अंडर कशात येतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये येतं. तर त्याच्यातलं जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ही एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे बाहेर पाऊस पडतोय, बाहेर ह्युमिडिटी वाढली, प्रेशर वाढलं, टेम्परेचर चेंजेस झाले, याचा सर्व परिणाम तुमच्या शरीरावर थ्रू पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधनं होतो. आणि मग तुम्हाला सिम्पॅथेटिकनं काय करायला लागतं, बॅलन्स करावं लागतं. म्हणजे LVM मेरिडियन जर तुम्ही वापरली, ऑल LVMचा जर उपयोग केला तर हे बॅलन्सिंग करणं शक्य होतं. तो इपिडर्मिस जेवढे येतात, साथीचे रोग म्हणतो, ऍटमॉस्फेरिक चेंजेसमुळे झालेले जे काही शरीरावर परिणाम आहेत त्याला बॅलन्स करण्यासाठी LVM वापरू शकता. लॉंग व्हर्टिकल मेरिडियनचा उपयोग करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे काय होतं ते, पूर्ण ऑर्गनची क्रिया दिलेली. यदि ब्रह्मांड में उष्मा ऊर्जा का आधिक्य होगा तो मस्तिष्क के कोश क्या होतात, क्षतिग्रस्त होते हैं तथा मस्तिष्क के अवयव का नियंत्रण टूट जाने पर पैरासिम्पैथेटिक सिस्टम प्रभावित हो जाएगी, जिससे उनकी कार्यप्रणाली प्रभावित हो जाएगी. म्हणजे जर बाहेर उष्णता वाढली तर त्याचा परिणाम ब्रेनच्या सेलवर होतो आणि ब्रेनच्या सेलवर क्षतिग्रस्त झाल्यामुळं काय होतं, त्याचं जे नियंत्रण आहे, कंट्रोल आहे ते नष्ट होतं आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमनं काय होते, कार्यप्रणाली, ऑर्गनची जी कार्यप्रणाली त्याच्यामध्ये बदल होते. म्हणून मेंदूत ज्वर जाऊ नये असं म्हणतात. मेंदूमध्ये ज्वर जाऊ नये, फिवर जाऊ नये असं म्हणतात. आणि म्हणून मेंदूला सतत आपण थंड ठेवतो. उष्णता मेंदूला चालत नाही. उष्णता जर मेंदूला दिली तर त्याच्यामध्ये ब्रेन सेल डॅमेज होतात. म्हणून मेंदूत ताप गेला तर मॅनेंजायटिस होतो. याचं काज आहे की मस्तिष्कच्या ज्या पेशी आहेत
त्याच्यात क्षतिग्रस्त होण्याची क्रिया उष्णतेनं होतं. म्हणजे ब्रह्मांडामध्ये जर उष्णता वाढली तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, टोपी वापरा, पागोट वापरा, डोक्यावरनं पदर घ्या. मॅक्सिमम मेंदूला काय करा, प्रोटेक्ट करा उष्णतेपासून. कारण उष्णतेचा परिणाम मेंदूच्या पेशीवर होतो. यदि ब्रह्मांड में उष्ण ऊर्जा का आधिक्य होता है तो मस्तिष्क कोश क्षतिग्रस्त होने लगते हैं तथा मस्तिष्क के अवयव का नियंत्रण टूट जाता है और पैरासिम्पैथेटिक सिस्टम प्रभावित हो जाएगी, जिसके उनकी कार्य प्रणाली प्रभावित हो जाएगी. म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टमवर त्याचा परिणाम होतो उष्णतेचा, आणि त्यामुळं ऑर्गनचं फंक्शन बिघडतं. कभी कभी ये भी हो सकता है कि सिंपैथेटिक एंड पैरासिम्पैथेटिक दोनों एक साथ प्रभावित होते हैं. म्हणजे कधी कधी अशी परिस्थिती येते की काय होतं, सिंपॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक दोन्ही डिस्टर्ब होतं. अशा वेळेला काय करणार? एलव्हीएम तुमचं ते एक्सटर्नल कंट्रोल करेल, पण इंटरनल बिघडलं तर काय करणार? मग अशा वेळेला तुम्हाला एलएचएम वापरावं लागणार, नॉट एलव्हीएम. एलव्हीएम तुम्ही वापरू शकत नाही. इंटिरियर आणि एक्सटिरियर दोन्हीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो, पॅरासिम्पॅथेटिक अँड सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये डिस्टर्ब होतो, त्यावेळेला एलएचएमचा उपयोग करायचा आहे. लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन युक्त, लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियनचा उपयोग करायचा आहे. ते उष्णता, एक्सटर्नल टेम्परेचर, ह्युमिडिटी व्हेरिएशन जे काय होईल ते मेंदूवर परिणाम करतं, आणि मेंदूवर परिणाम झाला की सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर होतो, आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम बिघडल्यावर सिम्पॅथेटिक पण डिस्टर्ब होते, आणि दोन्ही डिस्टर्ब झाल्यावर कॉमन येतं. त्यावेळेला तुम्हाला काय वापरायला पाहिजे? क्षितिज मेरिडियन, लॉंग हॉरिझॉन्टल, दीर्घ क्षितिज क्षेत्राचा उपयोग केला जातो. आहार का निग्रहण और मलमूत्र विसर्जन क्रिया निदान सूत्र के लंबवत आहे, व्हर्टिकल सिस्टीम आहे. व्हर्टिकल डिसीज असतात ते. आता अन्न कसं जातं बघा, तोंडात घेतलं अन्न, ते व्हर्टिकली खाली जातं, हॉरिझॉन्टल जात नाही. जीआय ट्रॅक तुम्ही जर विचार केला तर तो पूरा हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, नॉट हॉरिझॉन्टल. मलमूत्र विसर्जन व्हर्टिकलच आहे, हॉरिझॉन्टल नाही आहे. म्हणजे आहार निगरना और मलमूत्र का विसर्जन होना निदान के दृष्टि से वर्टिकल सिस्टम आहे. हे सगळ्या काय आहेत? वर्टिकल सिस्टीम आहेत, आणि म्हणून त्याला वर्टिकल डिसीज सिंड्रोम असं म्हणतो आपण. जिसकी नियंत्रण कर क्षितिज मेरिडियन का युगम प्रत्येक बॉडी सिस्टम की प्रधानता के आधार पर उपचार की गुणवत्ता को बढ़ाता है. म्हणजे लंबवत सिस्टम जे आहेत, व्हर्टिकल मेरिडियन सिस्टम आहे, ही जनरली कशावर काम करतं? सर्क्युलेशन, नर्व सर्क्युलेशन, डायजेस्टिव्ह ट्रॅक, एक्सक्रिटरी ट्रॅकवर पूरं काम करतं. म्हणजे व्हर्टिकल मेरिडियनचा सिलेक्शन या सिस्टमसाठी, व्हर्टिकल डिसीजसाठी जास्त उपयोग होतो, आणि म्हणून चायनीज ॲक्युपंक्चर आर द व्हर्टिकल मेरिडियन, नॉट द हॉरिझॉन्टल मेरिडियन. चायनीज मेरिडियन काय आहेत? व्हर्टिकल मेरिडियन आहेत, हॉरिझॉन्टल मेरिडियन नाही. एनर्जी व्हर्टिकली फ्लो होते. तुम्ही जीआय ट्रॅक बघितला तर तो व्हर्टिकलच आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम बघितला तर व्हर्टिकलच आहे, नर्वस इम्पल्स बघितला तर व्हर्टिकलच आहे. व्हर्टिकल सिस्टम मध्ये म्हणजे व्हर्टिकल मेरिडियन यू कॅन यूज फॉर दिस टाइप ऑफ डिसीजेस. उदाहरण के लिए 7 और 8 क्षितिज युगम द्वारा
मस्तिष्क के दोनों खंड के दीर्घ मेरिडियन द्वारा नियंत्रित किया जा सकता है. बघा 7 आणि 8, 7 आणि 8 कुठं आलं? बॅक साईडला आलं ना इथे. ही बॅक साईडला तुमचं 7 आणि 8 येतं. म्हणजे हे एरिया काय आहे तुमचा? स्पायनल कॉर्ड. बरोबर आहे. त्या कुठली नर्वस सिस्टीम आली? पेरिफेरियल नर्वस सिस्टीम. स्पायनल कॉर्ड, मेडुला, पोन्स, मिड ब्रेन या सर्वावर काम करते 7 आणि 8 LVM. लंबवत 7 आणि 8 लंबवत आहेत ते. व्हर्टिकल मेरिडियन आहे 7 आणि 8. ही कंट्रोल काय करते तुमचं? 7 and 8 एसीटी युगम द्वारा मस्तिष्क के दोनों खंड तक एक दीर्घ मेरिडियन द्वारा नियंत्रित किया जा सकता है. सेरिब्रल एट्रोफी में जैसे महत्वपूर्ण रोग को नियंत्रित किया जा सकता है. मस्तिष्कचा रोग आहे सेरिब्रल एट्रोफी. त्याच्यामध्ये 7/8 LVM 7/8 LVM वापरू शकता. पूर्ण ब्रेनचा संबंधात येते. दोन्ही साईडला आहेत ना. पूर्ण लेफ्ट अँड राईट हेमिस्फिअर मध्ये कनेक्टिव्हिटी येते. 7 आणि 8 व्हर्टिकल जर तुम्ही प्लॉटिंग केलं ते मागच्या बाजूला येते. पुरे तुमच्या ब्रेनशी रिलेटेड पार्टला कनेक्टिव्हिटी टू द ऑर्गन लेवलला कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे सिम्पॅथेटिक ॲज वेल एज पॅरासिम्पॅथेटिक, पेरिफेरियल ॲज वेल एज सेंट्रल नर्वस सिस्टीम वर काम करते 7/8. 7/8 डायरेक्ट त्याच्यावर काम करते. म्हणून त्यांनी काय दिले बघा, कॉर्टिकल ब्रेन चॅनल म्हटलेलं आहे. म्हणजे 7/8 LHM, 7/8 LHM, LVM नाही, 7/8 LHM कशावर काम करते? कॉर्टिकल ब्रेन वर. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम या दोन्हीवर काम करणारी 7/8. म्हणजे तुम्हाला स्पायनल कॉर्ड रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, तिथून कनेक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गन आणि ब्रेन पर्यंतची कनेक्टिव्हिटी जर कन्सिडरेशन करायचं असेल तर 7/8 LHM लागतात. 7/8 LHM यूज करायची आहे. 7/8 LHM वापरायचे. 5 LHM आहेत, त्यातली 7/8 LHM ही कॉर्टिकल चॅनल आहे. म्हणजे ब्रेन चॅनल आहे. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीमची पूरी कनेक्टिव्हिटी 7/8 LHM वर आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला पेपरमध्ये की ब्रेन रिलेटेड ट्रीटमेंट करायचे तर काय सिलेक्शन करणार? शीला देसाई सांगा. 7/8 7/8 LHM सिलेक्ट करणार. 7/8 LHM सिलेक्ट करणार. आता आपण 7/8 चं डिस्ट्रीब्युशन बघूया. 7/8 पेज नंबर 107 काढा. पेज नंबर 107 काढा. एक नंबर पॉइंट, पहिला पॉइंट दिलेला आहे. सिर के पीछे का भाग म्हणजे कुठला लोब आला? सिरच्या पीछे का भाग म्हणजे कुठला लोब आला? ब्रेनचा कुठला लोब ओढतो त्याच्यामध्ये? ऑक्सिपिटल. ऑसिपिटल लोब. ऑसिपिटल लोब वर ट्रीटमेंट झाली. बरोबर. सिर का पीछे का भाग, कानों का पीछे का भाग, तिकडचा भाग म्हणजे टेम्पोरियल लोब झाला. टेम्पोरियल लोब झाला. बरोबर. टेम्पोरियल लोब झाला. हा पुरा भाग आणि कानाच्या मागचा भाग. कानाच्या मागचा काय येणार? पॅराटल लोब येतो. म्हणजे ऑसिपिटल आणि पॅराटल आला. दोन लोब आले बघा, ऑसिपिटल आणि पॅराटल लोब. या दोन्हीवर 7/8 LHM काम करते. कानों के पीछे का भाग, गर्दन के किनारे का क्षेत्र, ही मान आहे त्याच्या किनारे का क्षेत्र, हे दोन येतात. हे दोन येतात. त्याच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर
दोनों खांदे के पीछे का भाग म्हणजे स्कॅप्युला एरिया तुमचा जो आहे, दोन्ही खांद्याच्या मागच्या बाजूला जो कॅपिलर एरिया आहे तो पण कव्हर होतो. खांद्याच्या पिछेचा भाग हा केल्विकल बोन आहे, त्याच्या मागचा भाग. त्याच्यानंतर स्कॅप्युला बोन, पीठ के कमर के पीछे का भाग. आता या ठिकाणी काय असतं, पीठ के कमर के पीछे का भाग दोन्ही साईडला काय येतं, युबी चॅनल येतो. दॅट इज अ लिम्फॅटिक चॅनल. डॉक्टर वॉल प्रमाणे युबी चॅनल जो आहे, 1.5 क्यूनवर असलेला जो युबी चॅनल आहे, त्याच्यावर सगळे तुमचे बॅकशू पॉइंट येतात आणि त्या बॅकशू पॉइंटला कव्हर केला जातो, म्हणजे लिम्फॅटिक चॅनलवर काम करतो. 7/8 LHM सिलेक्ट केले तर पुऱ्या लिम्फॅटिक सिस्टमवर काम करतो. ऑर्गनचा जो बॅकशू पॉइंट आहे, या पुऱ्या बॅकशू पॉइंटवर काम होतं 7/8 LHM. दोन्ही कुल्ले के जोड़ के पीछे का भाग, हिप जॉइंट, दोन्ही हिप जॉइंट वर पण येतं. गुदद्वार के पीछे का भाग, दोनों पैरों की बाहरी किनारा का क्षेत्र, मग दोन्ही बाजूचं बाहेरचा बाजूचं किनारी क्षेत्र, संपूर्ण युबी मेरिडियन येते त्याच्यावर आणि एसटी मेरिडियन येते. बाहेरच्या बाजूला गॉलब्लॅडर मेरिडियन, युबी मेरिडियन, एसटी मेरिडियन या तिन्ही क्षेत्रावर काम करते. म्हणजे तेवढ्या सगळ्या सायटिकावर पण काम करते. 7/8 LHM, 7/8 LHM. आणि टो नंबर 7 आणि 8, टो नंबर 7 आणि 8 मिडल फिंगर जे आहेत दोन्ही साईडचे पायाचे त्याच्यापर्यंत येतं, म्हणजे पूर्ण ती कव्हरेज तुमचं करतं एरिया. आता त्याचे डिसीज सिम्पटम दिलेले आहेत बघा. सिर के पीछे का भाग दुखता है, दर्द होत है. ऑसिपिटल लोब मध्ये पेन आहे, ऑसिपिटल एरियामध्ये पेन आहे, सुनापण आहे, तणाव आहे. काय वापरायचं, 7/8 LHM वापरायचं. कुठली मेरिडियन वापरायची, 7/8 LHM यूज करायचं. कानाच्या मागच्या बाजूला जर गाठ असेल या ठिकाणी तर 7/8 LHM यूज करायचं. गर्दन के किनारे में दर्द, ही गर्दन आहे याच्या किनाऱ्याला दर्द आहे म्हणजे गिल्टी. या ठिकाणी काय थायरॉइड, काय आहे तुमचं टॉन्सिल्स आहेत, थायरॉइड आहे, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर 7/8 LHM यूज करा. खांद्यामध्ये दर्द आहे दोन्ही साईडला, 7/8 LHM. कैप्युला बोन के क्षेत्र में दर्द है, सुनापन है, 7/8 LHM यूज करा. दोनों कुल्ले के जोड़ो, पीठ के बाहरी पीछे भाग, नस खिंचना तणाव म्हणजे सायटिका नर्व येते इथे, या दोन्ही बाजूला तुमची सायटिका नर्व येते, या दोन्ही सायटिका नर्ववर 7/8 LHM काम करते. कमर दर्द, दोनों हिप के जोड़ में दर्द, मांसपेशी का सूजन, गुदद्वार पर खुजली, त्वचा रोग, दोनों पैरों की कमजोरी अथवा कंपन, दोन्ही पायामध्ये कमजोरपणा येतो आणि कंपन जर असेल तर 7/8 LHM वापरायचं. आता आपण बघूया त्याचं लोकेशन काय आहे. पेज नंबर 108 काढा, पेज नंबर 108 काढा, पेज नंबर 108 काढा. त्याच्यावर तुम्हाला 7/8 हॉरिझॉन्टल मेरिडियनचं लोकेशन दिलेलं आहे. ह्युमन बॉडीवर कुठे येते बघा, मस्तिष्कचा पुरा एरिया येतो, ऑसिपिटल लोब, पॅराटल लोब वर काम करतं, स्पायनल कॉर्ड वर पण काम करतं. 7/8 LHM ही पुरा एरिया, लेफ्ट साइड आणि राईट साइड या पुऱ्या एरियावर काम करतं. हातावर प्लॉटिंग कसं आहे बघा, हातावर प्लॉटिंग कसं आहे, ती 7/8 LHM येतं. प्लॉटिंग कुठे करायचं, अंध काय तुमचं नख, नखाच्या दोन्ही बॉर्डरवरनं ती मेरिडियन जाते, ही 7/8 LHM आहे. मी काढून दाखवतो तुम्हाला.
तुम्ही पण काढा. नखाच्या दोन्ही एंडला 7/8 LHM येतं. मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला आणि पॉइंट कसे सिलेक्ट करायचे ते पण दाखवतो. हे माझं आहे. बघा लाल यांनी दिसतंय का तुम्हाला? नखाच्या दोन्ही साईडला. आता 7 कुठे येणार आणि 8 कुठे येणार सांगा मला. 7 या बाजूला येणार. या बाजूला 8 येणार, इकडे 7 येणार. म्हणजे मिडल फिंगरच्या साईडला 7 येणार आणि अंगठ्याच्या बाजूला 8 येणार. 7/8 हे ड्रॉ केले बघा. 7/8 मी त्याच्यावर व्हर्टिकल मेरिडियन काय काढायची सरळ सरळ. 7/8 म्हणजे हा पुरा एरिया कव्हर होतो. हा पुरा एरिया कव्हर होतो. म्हणजे हे जे तुमचं मान आहे, हे ह्युमन ब्रेन आहे. ही मान आहे तुमची. इथून ही मेरिडियन जाते खालीपर्यंत. बघा 7/8 LHM कुठे येते तर इथं येते. हे कान आहे तुमचे. कानाच्या मागच्या बाजूनं ही गर्दन इथे टच होते, इथून इथं जाते. म्हणजे हा एरिया आला, पुरा हा एरियावर ही कव्हर करते. ही 7/8 LHM आहे. आणि 0/9 LHM म्हणजे ही पुरा इकडनं पुरी सिस्टम बाहेरच्या बाजूने ही पुरी तुमची 0/9 LHM होते. 0/9 LHM येते. ही पुरा तुमचा जो पुतळा आहे, या पुतळ्यावर जर तुम्ही बघितला 0/9 म्हणजे ही 0 आणि इकडे येते ते 9 येते. म्हणजे पुरी फ्रंट अँड बॅक बॉडी कव्हर करते 0/9 LHM. आणि ती कुठे येते हातावर. ही बॉर्डर आहे तुमची. बॉर्डर ही पुरी बॉर्डरवर 0/9 येतं तुमच्या. पुरी बॉर्डरवर कव्हर होतो. म्हणजे फ्रंट अँड बॅक ही पुरा एरिया कव्हर होतो 0/9 LHM. आता प्रत्येकाने 0/9 आणि 7/8 प्लॉट करून दाखवा मला. चला सुषमा मॅडम दाखवा. प्लॉट करून दाखवा. सरळ करा अंगठा. वाकडे करू नका बोट. अंगठा नाही, इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर वर दाखवा. हा मागची बाजू दाखवा. मागची बाजू मला पुढे. हा बरोबर आहे. दोन्ही नखाच्या साईडनं व्हर्टिकल मेरिडियन येतात. त्याची काय बनते, लॉंग ऑफ हॉरिझॉन्टल मेरिडियन बनते. आणि 0/9 कुठून येते, साईडवरनं. म्हणजे इथून. म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू. आणि त्याच्यामुळे काय होतं, फ्रंट आणि बॅक लाईनला दोन्हीला कव्हर करता येतं. शीला देसाई दाखवा. तुम्ही थांबा, ऑफ करा व्हिडिओ, ऑफ करा. 7/8 बरोबर. 7/8 अंगठ्याच्या हे जे नख आहे त्या नखाच्या दोन्ही बॉर्डरवरनं काढायचे, एंड पासून. हा बरोबर. ती 7/8 येते तुमची. 7/8 येते. आणि 0/9 कुठे येते, साईड नाही येते. आता 0 कुठे येणार,
तर 0 म्हणजे इकडची साईड येणार. दिस इज 0 नंबर आणि 9 नंबर म्हणजे ही येणार. कुठे येणार? इंडेक्स फिंगर, आपलं जे मिडल फिंगरची साईड इज 9 आणि ही तुमची 0, म्हणजे 0/9, 7/8 असं आलं. आता त्याच्यावर पॉइंट कसे प्लॉट करायचे आपण बघूया. LHM वर पॉइंट कसे घ्यायचे. ते LHM वर काय करायचं, 2 मेरिडियन आहेत. किती मेरिडियन आहेत? 2 आहेत. टोटल पॉइंट किती आहेत? एका मेरिडियन वर पॉइंट किती येतात? 10. 10. तर 5 इकडं आणि 5 तिकडं असं डिव्हिजन करायचं. 5 इकडं आणि 5 तिकडे असं डिव्हिजन होतं त्यात. 5 इकडे आणि 5 तिकडे असं डिव्हिजन करायचं आहे त्यात. म्हणजे 5 पहिले पॉइंट 0 वर प्लॉट करायचे. 0/9 LHM आपण बघतोय. आता 0/9 LHM बघितल्यानंतर त्याच्यावर काय करायचं, पहिले 5 पॉइंट 0 वर आणि दुसरे 5 पॉइंट 9 वर येणं. त्यामुळे काउंटिंग करताना बघा काय करावं लागतं आपल्याला. तर हा तुमचा काय झाला, हा 0 झाला. इथं हा 0, इथं येणार तुमचा 2, इथं 1 येणार. म्हणजे पहिल्या पेअरमध्ये 3 पॉइंट 0, 1, 2. 0, 1, 2 म्हणजे वात पित्त जॉईंट वर 2 येणार आणि पित्त कप जॉईंट वर 0 येणार आणि पित्त जॉईंट कप जॉईंटच्या मध्ये 1 येणार. त्यानंतर पुढे 3 नंबर कुठे येणार? 6 आणि 2च्या मध्ये, म्हणजे पित्त जॉईंट आणि वात जॉईंटच्या मधला पॉइंट जो आहे, पित्त जॉईंट आणि वात जॉईंटच्या मधला पॉइंट आहे हा काय येणार तुमचा? 3 नंबर येणार. हा 2 नंबर येणार. हा 1 नंबर येणार. हा 0 नंबर येणार. 0, 1, 2, 3, 4. 4 कुठे येणार? 9 आणि 6च्या मध्ये 4 येणार इथं अंगठ्याच्या जवळ. दिस इज द 4th नंबर. आता 5th नंबर कुठे जाणार? इकडच्या बाजूला जाणार. 9 नंबरच्या पॉइंटवर 5th नंबर जाणार. म्हणजे या ठिकाणी तुमचा 5th नंबर येणार. 5 नंबर. इथं 4 आहे, इथे 5 आहे. इथे 4 आहे आणि इथे इथे 5 येणार. याच्यामध्ये 6 येणार. इथे 7 येणार. इथं 8 येणार. इथं 9 नंबर येणार. बघा ते फिगर बघा. 106 नंबरवर पेजवर दिलेले 0/7/8 ऐवजी 0/9 बघा. पेज नंबर 106 वर बघा, प्लॉट करून दाखवलेला आहे त्यांनी पॉइंट्स. सोपं आहे, प्लॉटिंग करणं खूप अवघड नाही आहे. एकदम सोपं प्लॉटिंग आहे.
LHMचं प्लॉटिंग लक्षात आलं का? सुषमा या मॅडम, तुमच्या लक्षात आलं का LHMचं प्लॉटिंग हो आणि सर. पॉइंट लोकेट कसे करायचे ते? हो सर. तर सोपं आहे, ते काय अवघड नाही आहे. आणि 7/8 ही कॉर्टिकल ब्रेन चॅनलवर काम करणारी मेरिडियन आहे. म्हणजे कॉर्टिकल ब्रेन सिस्टम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, डोकं पण दुखतंय, स्कॅप्युलामध्ये पण पेन आहे, सायटिक पेन दाखवते, कमरेमध्ये दर्द आहे, मल्टिपल प्रॉब्लेम मध्ये 7/8 यूज करू शकता तुम्ही. बघा, मल्टिपल प्रॉब्लेम कव्हर होतात त्या 7/8 मेरिडियन मध्ये. मल्टिपल प्रॉब्लेम, कॉर्टिकल ब्रेन चॅनल. 0/9 टेबल नंबर 105 काढा. 0/9 त्याचं ऍप्लिकेशन बघा. सिर के शीर्ष भाग में दोनों किनारे, कानों का क्षेत्र 0/9 हॉरिजॉन्टल. राईट लेफ्ट ब्रेन चॅनल, राईट लेफ्ट ब्रेन चॅनल आहे तो. तर त्याच्यामध्ये सिर के शीर भाग के दोनों किनारे, हा जो वरचा पोर्शन आहे त्याचा कव्हर करतो. हे दोन किनाऱ्याला, म्हणजे या ठिकाणी काही गडबड असेल, या ठिकाणी पॅराइटल लोब, मेन पॅराइटल लोबवर काम करते. 0/9 हॉरिजॉन्टल पॅराइटल लोबवर काम करते तुमच्या. हे पॅराइटल लोब येतो तुमच्या कानाच्या मागे, त्याच्यामध्ये काही गडबड आहे किनाऱ्याच्या बाजूला, तर 0/9 सिलेक्ट करायचं. कानों के क्षेत्र में, हे कान, या कानाच्या भागामध्ये काही गडबड असेल तर यूज करा. गले के किनारे क्षेत्र, हे गल्याचे दोन्ही बाजू, किनाऱ्याचे क्षेत्र पूर्ण कव्हर होतं. दोनों खांदे, दोनों हात, दोन्ही खांदे, दोन्ही हात, खाक का क्षेत्र, हे दोन्ही, हा दोन्ही भाग, दोनों फ्लैंक, तनों की बाहरी का भाग, हे मॅमलिन ग्लँडच्या मागे इकडचा भाग, हा पूरा कव्हर होतो. हा पूरा तुमचा कव्हर होतो 0/9 हॉरिजॉन्टल. वृक्ष व पसलिया के बाहर के भाग, हे छाती आहे, थोरॅसिक रिजनचं, या पसली आहेत, त्याच्या बाहेरच्या भागामध्ये जर काही गडबड असेल तर 0/9 हॉरिजॉन्टल तुम्ही वापरू शकता. उदर के बाहरी किनारो, उदरचा बाहेरी किनारा आहे, गॉल ब्लॅडर मेरिडियन जाते इथून, या पुऱ्या गॉल ब्लॅडर मेरिडियनवर काम करते. हे जे पुढचा साईडचा जो भाग आहे, या पुऱ्या भागावर 0/9 LHM काम करते. दोनों गुर्दे, बोथ द किडनीज कव्हर होतात, किडनीला टच करून जाते बाहेर मागच्या बाजूने. त्यामुळे दोन्ही किडनी जर प्रॉब्लेम असेल तर यूज करता येतं. दोन्ही कुल्ले के जोड, हिप जॉइंट, दोन्ही हिप जॉइंट वर काम करतात. प्रजनन छिद्र के किनारे व मध्यभाग, जे रिप्रोडक्टिव्ह होल असतं त्याच्या दोन्ही बाजूला काम करतं आणि ते छिद्रावर पण काम करतं. दोनों पैरों के किनारे का क्षेत्र, दोनों तलवे के किनारे के यिन यांग बॉर्डर, मागून घेतो म्हणून सांगितलंय. या सर्वावर 0/9 लॉन्ग हॉरिजॉन्टल मेरिडियन काम करते. मस्तिष्क पॅराइटल क्षेत्र में दर्द, सिम्पटम काय बघा, पॅराइटल एरियामध्ये दर्द किंवा तणाव असेल तर, दोनों कानों के तकलीफ, पसाना, कम सुनाई देना, दर्द, झंझनाट, पण कानाचे रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता, 0/9 LHM. 0/9 LHM यूज करता येत. पेट्रॉइड ग्लँड का संक्रमण व बुखार, लाला ग्रंथी असतात, पेट्रॉइड ग्लँड, कानाच्या मागच्या बाजूला जे लाला ग्रंथी आहेत, लाळ सिक्रेट करणाऱ्या ग्रंथी,
तर त्यावर जर काही त्याला संक्रमण झालं किंवा त्या ठिकाणी काही झालं तर सेवन तुम्ही काय वापरायचं 0/9 LHM यूज करू शकता. गले के किनारे की गिल्टिया, इथं टॉन्सिल्स आहेत तुमच्या दोन्ही साईडला, त्या दोन्ही टॉन्सिलला जर सूज आली असेल तर 0/9 LHM वापरा. मेडिकल कुल्टी वापरायची 0/9 LHM. छंदो में दर्द या जखडन, खांदे दुखतायत आणि जखडल्यासारखं होते, हालचाल करू शकत नाही, अशा कंडिशन मध्ये 0/9 LHM यूज करू शकता. तनों के बाहरी क्षेत्र में गाठ, मॅमोरियल ग्लँडच्या शेजारी जर गाठ आलेली असेल तर त्या गाठीमध्ये सुद्धा 0/9 यूज करू शकता. काख में गाठ, या काखेमध्ये जर गाठ आलेली असेल तर ती सुद्धा रिड्यूस करण्यासाठी 0/9 LHM चा यूज करू शकतो. वक्ष व उदर की बाहरी भाग ने नस खिंचना, क्रॅम्प्स आना, म्हणजे या ठिकाणी जर दुखत असेल कशामुळं, नर्व खेचले गेल्यामुळं साईडला, उदराला आणि छातीमध्ये, या ठिकाणी कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय यूज करू शकता, 0/9 LHM यूज करा. गुर्दे के रोग, नेफ्राइटिस, शरीर में सूजन आना, बेचैनी, कमजोरी, किडनीचे प्रॉब्लेम आहे त्यामुळे अंगावर सूज आलेली आहे, नेफ्रायटिस सिंड्रोम आहे, नेफ्रायटिस झालेला आहे, या सर्व कंडिशन मध्ये 0/9 LHM वापरू शकता तुम्ही. दोनों कुल्लों में दर्द व जखडन, दोन्ही हिप जॉईंट दुखतायत आणि ते आखडलेले आहेत, या कंडिशन मध्ये LHM 0/9 LHM तुम्ही यूज करू शकता. दोनों पैरों में भारीपण व दर्द, दोन्ही पाय दुखतायत, जड झालेले आहेत, या कंडिशन मध्ये सुद्धा 0/9 LHM तुम्ही यूज करू शकता. तर या पद्धतीनं 0/9 LHM चा आपल्याला वापर करता येतो. आता समजा हे झालं पर्टिक्युलरली बॉडीची कन्सर्न झालं, पण हे ऑर्गन लेवलला सुद्धा तुम्हाला काम करता येतं. कसं, तर याच्यामध्ये काय आहे, हे लेफ्ट इंडेक्स फिंगर आहे आपलं, तर याच्यामध्ये दोन ऑर्गन आहेत, तुम्हाला माहिती आहे, लिव्हर आणि गॉल ब्लॅडर आहे. लिव्हर आणि गॉल ब्लॅडर आहे, या दोन्ही ऑर्गनवर आपल्याला काम करायचं आहे. स्ट्रक्चरली प्रॉब्लेम झालेला असेल तर LHM यूज करू शकता. त्याच्यावर LHM चा उपयोग करू शकता. 0/9 LHM तुम्ही जर वापरली तर पुऱ्या इथे जे काय असेल गॉल ब्लॅडर आणि लिव्हरवर पुरं काम होतं. म्हणजे दोन ऑर्गनवर तुम्हाला काम करायचं आहे, त्याच्यामध्ये LHM यूज करू शकता. LHM यूज करू शकता. आणि LHM म्हणजे काय आहे, स्प्लाइसेस आहेत. म्हणजे तुम्ही सिटी स्कॅन किंवा MRI करता त्यावेळेला काय केलं जातं, प्रत्येक स्प्लाइसचं ते कडून एक इमेज तयार होते. स्कॅनर मध्ये प्रत्येक स्प्लाइस चेक केला जातो आणि त्याचं एकत्र करून एक इमेज तयार केली जाते. स्कॅन करताना तसं पद्धतीनं केलं जातं. तसं LHM जातोय स्कॅनर. LHM काय करतं, स्कॅनर सारखं काम करतं. म्हणजे इथे जेवढे ऑर्गन्स आहेत या बोटामध्ये लिव्हर आणि गॉल ब्लॅडर ऑर्गन आहे. रस आणि रक्त, इथं काय आहे, तुमचा रक्त येतं, टिश्यू येतं, एंडोक्रायनिक सिस्टम येते. म्हणजे LHM तुम्ही या सर्व कामासाठी यूज करू शकता. 0/9 LHM पुऱ्या सिस्टमवर काम करतायत. तर हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. LHM चा ऍडव्हान्टेज हा आहे. समजा इथे LHM तुम्ही वापरलं, त्याच्यात हार्ट आणि स्मॉल इंटेस्टाईन हे दोन ऑर्गन येतात, परत तिथं टिश्यू कुठला येतो त्याच्या हिशोबाने तुम्ही जर हिशोब केला तर सगळ्यावर त्याचं काम होतं. LHM डीप ट्रीटमेंट आहे. LHM वर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करता तेव्हा डीप लेवलला ट्रीटमेंट, तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही LHM यूज करू शकता. इंडिव्हिज्युअल लेवलला आणि टोट्या बॉडीवर या पद्धतीने LHM चा वापर करू शकता. जनरली फुल बॉडीवर ट्रीटमेंट करायचं तर राईट इंडेक्स फिंगर आणि लेफ्ट राईट थंब
याच्यावर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करता तेव्हा होल बॉडीवर ट्रीटमेंट. ते जर सिलेक्ट केलं बोट तर तुम्ही होल बॉडीवर ट्रीटमेंट करू शकता. आता 0/9 बघितलं तसं आपण 1/2 बघूया. पेज नंबर 101 काढा. रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टमवर काम करते. 1 नंबर आणि त्याची फिगर बघा 1 नंबरची कुठं आहे. 1/2. 1/2 मागच्या बाजूला आहे त्याच्या 102 वर त्याची फिगर काढलेली आहे. 1/2 म्हणजे 1 नंबर इकडे येतं, ही अशी जाऊन इथं येते 2 नंबर, म्हणजे एवढा एरिया कव्हर होतो. मी काढून दाखवतो तुम्हाला. बघा दिसते का? मी काढलेली आहे बघा माझ्या हातावर. एवढा एरिया कव्हर होतो फक्त, एवढा एरिया फक्त मधला, म्हणजे ह्या एरिया 1/2 म्हणजे एवढाच भाग येतो. म्हणजे इथं लंग कव्हर होतं, हार्ट कव्हर होतं, हे सगळ्या गोष्टी कर. सर्क्युलेटरी सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टमवर काम करणारी रेमेडी कुठली आहे? 1/2 LHM आहे. 1/2 LHM फ्रंटल लोब. या ठिकाणी फ्रंटल लोब आहे. फ्रंटल लोबवर काम करते, डोळ्यावर काम करते, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, तोंड, मध्य साईड, त्याच्यानंतर लेफ्ट लंग, राईट लंग, त्याच्यावर पुरं काम होत जातं. पुरे काम आहे त्याच्यावर. बघा कसं कसं तयार होत आता. 1/2 कव्हर काय करतं बघा. LHM 1/2 कव्हर काय करतं? फिर का सामने का भाग, दिस इज अ फ्रंटल लोब. फ्रंटल लोब आला. मध्य क्षेत्र याच्या मधला भाग हा, म्हणजे या ठिकाणी पिच्युटरी आहे, ते पिच्युटरीवर पण काम करणार आहे. दोन्ही फ्रंटल लोब, पिच्युटरी ग्लँड इथे येते, त्या पिच्युटरीवर सुद्धा काम करतात ते. माथा व दोनों नाकों के छिद्र, हे 2 नाक आणि हा माथा, या दोन्ही बाजूला काम करते. गले का सामने का भाग, हा पुरा गलेचा पुढचा भाग. टॉन्सिल, स्वरयंत्र, अन्ननलिका, श्वासनलिका दोन्हीवर काम करत. अन्ननलिका आणि श्वासनलिका दोन्हीवर काम करणारी मेरिडियन आहे 1/2 LHM. वक्ष का सामने व मध्य भाग, छातीचा मधला भाग, हे दोन्ही बाजू आणि छातीचा मधला भाग, म्हणजे हार्ट येतं आणि लंग येतं, दोन्हीही कव्हर होतं 1/2 ने. 1/2 LHM वापरलं तर दोन्हीही कव्हर होतं त्याच्यात. हृदय व फेफडे दोन्ही कव्हर होतं. स्तनों का अंधुरी क्षेत्र, या ठिकाणी मॅमरी ग्लँड तिथल्या आतल्या भागामध्ये, इथं पण तुमचं काम होतं, पुरं काम केलं जातं तिथं. त्याच्यानंतर स्टेनम बोन, हे जे स्टेनम बोन आहे, हे स्टेनम बोन आहे, याच्यावर पण इफेक्ट होतो त्याचा, स्टेनम बोनवर 1/2 LHM. पेट का उदर का मध्य भाग, पेट व उदर का मध्य भाग, हे तुमचं पोट आहे, याचा मधला भागावर काम करतं, म्हणजे स्प्लीन पण येतं आणि स्टमक पण येतं, पॅनक्रिया पण येतं, लिव्हर गॉल ब्लॅडर पण येतं त्याच्यामध्ये. छोटी आंत, मूत्राशय, गर्भाशय, पोस्ट्रेट, अंडाशय व शुक्राशय या सर्वावर काम करतं 1/2 LHM. 1/2 LHM काम करतं. वन बाय टू LHM काम करत. आता काय काय डिसीज होतात? मस्तिष्क के फ्रंटल क्षेत्र में दर्द, फ्रंटल हेडेक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की फ्रंटल हेडेक साठी कुठली मेरिडियन सिलेक्ट करा, 1/2 LHM सिलेक्ट करावं लागेल तुम्ही. नाक ते रक्त आणा, छिंके,
मांस बढ़ना 1/2 LHM सिलेक्ट करावं लागेल. टॉन्सिल की सूजन, टॉन्सिलला सूज आली असेल तर 1/2 LHM. गले में दर्द, थ्रोट इन्फेक्शन आहे 1/2 LHM वापरायचा आहे. सर्दी व खासी, सर्दी झाली आणि खोकला येतोय सतत तर 1/2 LHM यूज करायचा आहे. घबराट व धडकन बढ़ना, घबराट निर्माण होते आणि धडधड वाढत जर असेल तर 1/2 LHM यूज करायचं. अपच, कबजत्ता, दस्त, पोटाचे विकार, स्प्लीन, लिव्हर सगळ्यावर काम करत असल्यामुळं पोटाच्या विकारामध्ये सुद्धा 1/2 LHM वापरू शकतो. मूत्रसंबंधी विकार, खुजली, जलन, दर्द, युरिन ब्लॅडरवर डायरेक्ट काम करणारी मेरिडियन असल्यामुळं तिथं काही खुजली येत असेल, दर्द होत असेल, युरिन करताना तकलीफ होत असेल तर त्याच्यामध्ये 1/2 LHMचं सिलेक्शन करायचं आहे तुम्ही. पोस्टेट का बढ़ना, पुरुषांची पोस्टेट ग्रंथी वाढली असेल तर 1/2 LHM यूज करायची आहे. गर्भाशय में गाठ हो सिस्ट, फायब्रॉइड असेल किंवा सिस्ट जर असेल तर 1/2 LHM यूज करू शकता. बवासीर में 1/2 LHM, श्वेत पदार्थमध्ये, मूळव्याधीमध्ये 1/2 LHM, श्वेत पदार्थमध्ये 1/2 LHM. अंडाशय तर शुक्राशय में सिस्ट व सूजन व दर्द 1/2 LHM यूज करायचा आहे. सो 1/2 रिलेटेड टू द रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम साठी काम करते. कारण ट्रंक मधून जो सप्लाय जातो त्या मधल्या भागातनं ट्रंक मधून ऑर्गनला सप्लाय दिला जातो तर तो सप्लाय सुद्धा या मेरिडियनने तुम्हाला करेक्ट करतो. 1/2 LHM तुम्ही यूज करू शकता. आता 3/4 LHM, बॉडीज केमिकल चॅनल म्हणतात त्याला. इट इज अ केमिकल प्रोसेस जी होते त्या चॅनलवर काम करणारी रेमेडी आहे. त्यावर काम करणारी ही मेरिडियन आहे LHM, 3/4 LHM. आता 3/4 कुठे येते बघा. आता 1/2 दाखवली तुम्हाला, 3/4 बघा ही 3/4 साईडनं जाते. 3/4 ही साईड नाही, इथनं गेली तर 0/9 येते. त्याच्यात जर अलीकडे गेला जिथे तुम्हाला समोरची बाजू दिसते पूर्ण त्याच्यावरनं जाणारी ही जी मेरिडियन आहे ती 3/4 LHM येतं. 3/4 LHM येतं. थ्री बाय फोर लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन आणि ते काय कव्हर करतं बघा. टेम्पोरियल लोब, टेम्पोरियल लोबवर पहिलं काम करतं. आंखों की बाहरी का भाग या इथं कानाचा डोळ्याचा बाहेरचा भाग आहे त्याच्यावरनं जाते. गाल व जबडे का क्षेत्र, हे गाल आणि जबडा हे पुरा याच्यावर पुरा क्लिअर होतं ते. बाल आणि त्याच्याचा गाल व जबडे का क्षेत्र, गले का बाहरी क्षेत्र म्हणजे टॉन्सिल्स वर पण काम करत. कंधों के सामने का क्षेत्र, केल्विकल बोन, हे जो दोन्ही खांद्याची जी हाडं आहेत त्या हाडं कव्हर केली जातात त्याच्यामध्ये. स्तनों का भाग, मॅमली ग्लँड्सवर डायरेक्ट काम करतं. दोनों फेफडोवर काम करतं. लिव्हर आणि गॉल ब्लॅडरवर का स्प्लीनवर काम करतं. गॉल ब्लॅडरवर काम करतं, पॅनक्रियावर काम करतं. बडी आंत व असेंडिंग डिसेंडिंग कोलन, मोठ्या आतड्यावर असेंडिंग आणि डिसेंडिंग कोलन मध्ये होतं. अपेंडिक्स अँड सिग्मॉइड कोलन वर पण काम करतं. पेंडू का भाग, दोनों पैरों के सामने का भाग, फ्रंट साइड वर काम करणारी है. दोनों पैर का सामने का भाग, टो नंबर 3 and 4, 3 आणि 4 वर, टो नंबर 3 आणि 4 वर काम करतं. अंगठ्याच्या जवळची जी दोन बोट आहेत त्याच्यावर पण ते काम करणारी मेरिडियन आहे. कुठली 3/4 LHM, 3/4 LHM.
म्हणजे टेम्पोरियल हेडेक जर असेल तर सिलेक्शन काय करायचंय 3/4 LHM सिलेक्ट करायचे. दोन्ही डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, लाल होत आहेत, पाणी येते, दुधला पण अंधुक दिसायला लागते, त्याच्यामध्ये 3/4 LHM यूज करायचे. चेहरे में मुहासे ऍक्ने येत जर असतील चेहऱ्यावर तर 3/4 LHM चा उपयोग करायचा. टॉन्सिल की सूजन, टॉन्सिलला सूज असेल तर 3/4 LHM वापरायचं. सर्वाइकल बोन क्षेत्र में प्रॉब्लेम म्हणजे खांदा दुखतोय तुमच्या, दोन्ही साईडचे खांदे दुखत असेल तर 3/4 LHM यूज करायचे. स्तनों में गाठी, मॅमरी ग्लँड्स मध्ये फायब्रॉइड जर झाला असेल तर त्याच्यामध्ये 3/4 LHM चा उपयोग करायचा. दोनों फेफड़े के रोग, प्लुरसी, दमा, त्याच्यासाठी तुम्ही 3/4 LHM यूज करू शकता. ॲलर्जी मध्ये 3/4 LHM यूज करू शकता. लिव्हर रिलेटेड टू लिव्हर असतं म्हणून ॲलर्जीसाठी तुम्ही यूज करू शकता. पित्ताशय में पाचक संबंधी दोष, बदहजमी, मितली, अपच, म्हणजे पाचन संबंधी डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम जर असेल, त्याच्यामध्ये बदहजमी होत असेल, मितली, अपच, डायजेशन होत नाहीये, घशाची येते, जळजळ उत्पन्न होते, या सर्वांमध्ये 3/4 LHM यूज करता येते. लिव्हर सिरोसिस मध्ये, हिपॅटोमेगाली मध्ये, ऍसिटाइट्स मध्ये आणि जीबी स्टोन मध्ये, गॉलब्लॅडर स्टोन आहे, ऍसिटिस आहे, त्याच्यामध्ये 3/4 LHM यूज करायचं. बडी आन असेंडिंग अँड डिसेंडिंग कोलन मध्ये प्रॉब्लेम आहे, स्प्लीन का बढ़ना, स्प्लीन वाढलेली आहे, त्याच्यामुळे इन्फेक्शनमुळे स्प्लीन एनलार्ज होते, अशा वेळेला 3/4 LHM यूज करायचं. अपेंडिक्स व सिग्मॉइड कोलन, रक्तविकार, बार बुखार, सर्दी, जुकाम, याच्यामध्ये सुद्धा काय करायचं 3/4 LHM वापरू शकता. कबज आणि दस्त मध्ये सुद्धा 3/4 LHM वापरा. व्हेरिकोस व्हेन मध्ये, रक्तसंचार अवरुद्ध मध्ये 3/4 LHM यूज करू शकता. आता लास्ट एक राहिली आहे 5/6 LHM. आता ती जाते कुठून, 5/6 कुठून जाते, लोकेशन दाखवतो तुम्हाला. 5 आणि 6 मेरिडियन जिथनं येते तुमची, एकदम बॉर्डरला येते, एकदम बॉर्डरला, या ठिकाणी इथून जाते आणि याची येते. मधनं जात असेल तर 0/9 आहे, त्याच्या शेजारी 5/6 येते आणि त्याच्या शेजारी 7/8 येते. आता त्याचा उपयोग काय बघूया 5/6 चा. सिर के पीछे ऑर्बिटल क्षेत्र, मेडुला, रीढ़ के किनारे का भाग, फर्स्ट यूबी चॅनल, नर्व रूट जो आहे, यूबी चॅनल जो आहे तो नर्व रूट आहे, त्याच्यावर काम करते. म्हणजे 3 वरची लाईन बॉडीवरची, त्याच्यावरनं काम करते. सैक्रल बोन वर जाते, पीठ के क्षेत्र के किनारे में, रीढ़ की हड्डी, कोसेक्स बोन, पैरों की पिछले भाग, मध्य भाग, एडी का क्षेत्र, तो नंबर 5/6 वर जाते. म्हणजे ऑसिपिटल लोब मध्ये दुखत असेल, सुनापन, तणाव निर्माण झाला असेल तर 5/6 LHM यूज करू शकता. मस्तिष्क के ऑसिपिटल क्षेत्र में लेजन्स व ट्यूमर जर असेल तर तुम्ही 5/6 LHM वापरायचे. मेडुला का, गर्दन के भाग के अकडन व तणाव, सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस मध्ये यूज करू शकता.
गर्दन के पीठ के वर्टेब्रेट के स्थान में आ जाना व जमा होना, गॅप और ऑस्टोफॅटिक चेंजेस जर असतील तर त्याच्यामध्ये 5/6 एलएचएम यूज करू शकता. रीड के दर्द, हे जे रीड्स आहेत फासळ्या, त्याच्यामध्ये जर दुखत असेल तर 5/6. नर्वस सिस्टम के संबंधी रोग, पॅरालिसिस, हात पैर में कंपन, झंझनाट, कमजोरी, त्याच्यामध्ये 5/6 एलएचएम यूज करायचं. उंगली का सूनापन 5/6 एलएचएम. कमर व सैक्सल क्षेत्र में दर्द 5/6 एलएचएम. पैरों की खिंचकाव, साइटिका दर्द, चलने में खड़ने में लडखडाट, त्याच्यामध्ये सुद्धा 5/6 एलएचएमचा उपयोग करायचा. तर अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल मेरिडियनचा उपयोग करून आपण ट्रीटमेंट करू शकतो. लॉंग हॉरिझॉन्टल मेरिडियन LHM. आणि या सगळ्या रिजनल ट्रीटमेंट आहेत. रिजनवर जाऊन तुम्हाला ट्रीटमेंट करता येतात. रिजनवर जाऊन ट्रीटमेंट करू शकता तुम्ही. त्याचा केस स्टडी दिलेला आहे मागच्या बाजूला, पेज नंबर 155 वर दिलेला आहे बघा. 155, 156 LHM तुमचं दिलेलं आहे तुम्हाला. पेज नंबर 160, 161 वर आहे बघा. इन्फेक्शन ट्रीटमेंट ऑन द ऑल LHM बाय कलर 0/9 शेडेड, 0 to 9 शेडेड जे करायचं आहे, ब्लॅक कलर लावायचा. LHM ची ट्रीटमेंट दिलेली आहे. इन्फेक्शन LHM वापरायचं, बायल मॅग्नेट वापर. तर टेबल पाठ करा. टेबल मधल्या ट्रीटमेंट येतात तुम्हाला, विचारतात ते. तर इथे थांबूया आपण. ठीक आहे. बोला. थांबूया का चालू ठेवायचं, कंटिन्यू करायचं? नाही सर, थांबूया. हा ठीक आहे, ठीक आहे. ओके. चालेल सर. उद्या कधी घेणार मग? उद्या दुपारी 3 वाजता. बरं आहे ना टायमिंग, 3 ते 5? होय होय चालेल. ठीक आहे, चालेल.